नमस्कार. स्मृतिगंध आणि जायकाजळ प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चिव काऊ मोर मैना हे सगळे आपले बालपणातले दोस्त. त्यांच्याशी आपलं भावविश्व अगदी एकरूप झालेलं असतं. पुढे आपल्या घरामध्ये म्हणजे कोकणातल्यासारख्या ठिकाणी असेल, गावच्या ठिकाणी असेल तर एखादा कुत्रा, एखादं मांजर, गाई गुरं ही अगदी सहजपणे असतात आणि ती आपल्या कुटुंबाचाच एक भाग होऊन जातात. या प्राण्यांशी आपली छान मैत्री होते. परंतु वन्य प्राणी हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला जंगलामध्ये जावं लागतं, राष्ट्रीय उद्यानामध्ये जावं लागतं, अभयारण्यात जावं लागतं. जंगलामध्ये, अभयारण्यामध्ये आपण जे प्राणी बघत असतो त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कुतूहल असतं, उत्सुकता असते. पण या प्राण्यांचा सांभाळ करणं, त्यांचं संगोपन करणं आणि त्यांच्यावर उपचार करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे. वन्य प्राण्यांवरती उपचार करण्याच्या या क्षेत्रामध्ये अत्यंत खंबीरपणे, समर्थपणे एक स्त्री पशुवैद्यक अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पहिल्या महिला पशुवैद्यक अधिकारी डॉक्टर विनया जंगले यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. विनयताई नमस्कार. नमस्कार. आजच्या भागामध्ये आपलं स्वागत करते. आणि ज्या वेळेला या क्षेत्राला काही ग्लॅमर नव्हतं त्या काळामध्ये तुम्ही या क्षेत्राकडे वळलात, तर त्याविषयी आम्हाला सांगा ना की हा प्रवेश तुमचा कसा झाला? माझं बालपण हे कोकणामध्ये गेलं आणि कोकणामध्ये आमच्या घरी गाई गुरं ही लहानपणापासूनच होती आणि त्यात आम्ही जीव लावलेली जी वासरं, गाईची वासरं वगैरे असायची आणि ती आजारी पडायची. त्यावेळेला जेव्हा आम्ही डॉक्टर शोधायला जायचो तेव्हा डॉक्टर मिळायचे नाही. त्यावेळेही पशुवैद्यांची संख्या कमीच होती आणि त्यामुळे मग असं बऱ्याचदा घडल्यानंतर मला स्वतःलाच वाटायला लागलं की जर कोणी मिळत नसेल तर आपणच स्वतः या क्षेत्रामध्ये यावं. म्हणजे मी खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझं बालपण गेलं, तर तिथे जवळच कोकण कृषी विद्यापीठ होतं. तर तिथे त्यावेळेला पशुवैद्याचा कोर्सची सगळं जे विद्यापीठ तिथून हँडल करायचे आणि मग त्यामुळे मग मी ठरवलं की आपण या क्षेत्रामध्ये जायचं. मी कोकण कृषी विद्यापीठात जाऊन फॉर्म भरला आणि मग माझं बॉम्बे वेटरनरी कॉलेज म्हणजे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात माझा प्रवेश झाला. बरं, म्हणजे कोकणातून थेट मुंबईमध्ये आलात तुम्ही आणि त्यावेळेचा हे जे स्थलांतर आहे तुमचं, तर हे कितपत अवघड सोपं कसं झालं इथल्या कॉलेजमध्ये आल्यानंतर? मुंबईला तसं म्हणजे सुरुवातीला थोडंसं म्हणजे कठीण गेलं. काही म्हणजे ट्रेनचा प्रवास म्हणा किंवा थोडंसं वातावरण आमच्या खेडेगावाचं आणि मुंबईचं वेगळं होतं. पण आपल्याला हे काहीतरी करायचं ही एक जिद्द मनामध्ये तेव्हाही होती. त्यामुळे मग आम्ही हॉस्टेलला राहायचे आणि हॉस्टेलवरून मग आम्ही कॉलेजला यायचो. त्यावेळेला आमचं गोरेगावला कॉलेज होतं, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड इयर गोरेगावला आणि थर्ड आणि फोर्थ इयर परळला, असं कॉलेजचे 2 भाग होते. आणि मग सुरुवातीला थोडं म्हणजे प्रॉब्लेम व्हायचा की नेमका प्रवास कळायचा नाही किंवा इथे थोडंसं कम्युनिकेशनचं प्रॉब्लेम व्हायचे. पण मग हळूहळू आपल्याला हे करायचं हे एकदा कळलं की मग ते प्रॉब्लेम्स म्हणजे कमी होत गेले आणि मग आम्ही रमत गेले या विषयामध्ये. पण तुम्ही ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं त्यावेळेला आधी कोणी महिला पशुवैद्यक अधिकारी वगैरे यांची भेट घेतली होती का? असं काही घडलं होतं? हो, म्हणजे आमच्या ज्या गावामध्ये जे पशुवैद्यकीय अधिकारी होते त्यांना मी जाऊन भेटले होते की असं असं मला करायचंय. पण बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे मला थोडं हे झालं की महिला साधारण या क्षेत्रात येत नाहीत. म्हणजे त्यावेळेला तर खूपच कमी संख्या होती महिलांची. तर तुम्ही दुसरं कुठलं तरी क्षेत्र निवडा किंवा माणसांच्या डॉक्टर होण्याचं किंवा दुसरं BSc करण्याचं. पण मला म्हणजे मनापासून खूप इच्छा होती की ज्या प्राण्यांना बोलता येत नाही, म्हणजे माणूस आपलं दुःख सांगू शकतो किंवा कुठे दुखतंय, काय होतंय सांगू शकतो, प्राणी बोलू शकत नाही. तर हे मला खूप आव्हानात्मक वाटायचं आणि मग त्या प्राण्यांना कसं बरं करायचं हे जी जिद्द होती त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपण पशुवैद्यकच व्हायचं. आणि जवळपास 20-22 वर्षांचा तुमचा या क्षेत्रातला प्रवास आहे. तर सुरुवातीला तुम्ही पशुधन अधिकारी म्हणून जॉईन झालात, तर ते कार्यक्षेत्र आणि नंतरचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातलं काम या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तर पशुधन अधिकारी म्हणून कामाचं स्वरूप नेमकं काय होतं तुमच्या? मी 12वी नंतर BVSc आणि एच केलं. त्यानंतर मास्टर इन वेटरनरी सायन्स मी गुजरातमध्ये केलं. अच्छा. आणि त्यावेळेलाच मग महाराष्ट्र शासनाची MPSCची ॲड आली होती, तर त्याला मी फॉर्म भरला आणि मग MPSC तर्फे मी क्लास 2 गॅझेटेड ऑफिसर म्हणून तिथे अलिबागला रुजू झाले. तर ती पशुधन विकास अधिकारीची माझी पोस्ट होती. पण तिथेही असं म्हणजे रुजू झाले मी अलिबागला, पण तिथल्या लोकांनाही सवय नव्हती की महिला पशुवैद्यकीय अधिकारी आमच्या गाई गुरांना बरं करणार.
हा. हे त्यांना म्हणजे पचनी पडत नव्हतं. ते एक हॉस्पिटलसारखं ठिकाण होतं आणि आम्ही 3-4 पशुवैद्य त्या ठिकाणी होतो. तर मीच एकटी महिला होते. तर मला सोडून बाकीच्या तिघांकडे लोक जायची की आमच्या गाईला काय होते, म्हशीला काय होते, पण माझ्याकडे सुरुवातीला कोणी यायचंच अरे नाही. बापरे. हो. आणि मला त्याचं खूप वाईट हा. वाटायचं की अरे म्हणजे मी BVSC केलं आणि त्याच्यातलं पुन्हा पशुप्रजननशास्त्राचं मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, म्हणजे वेटरनरी गायनॅक. व्हेटरनरी गायनेकोलॉजी. हा. तरी माझ्याकडे लोक फक्त महिला म्हणून येत नाही याचं मला खूप शल्य वाटायचं. मग तरी पण मी म्हणजे धीर सोडला नाही, कारण ते एक म्हणजे पशुवैद्य होतानाच ते खूप एक संघर्ष करण्याची एक सवय झाली होती. तर मग हळूहळू असं व्हायला लागलं की खूप गर्दी बाकीच्यांकडे झाल्यावर एखाद दोन कोणतरी चला या बाई बघूया करतायत का आपलं, म्हणून हा. माझ्याकडे यायला लागले. मग एक जण मला असं सुरुवातीच्या काळात आठवतो, तो त्याच्या गाईला घेऊन आलेला आणि तो मला म्हणाला माझी गाय माझ्यावरच येत नाही म्हणून. हा. तर मी त्याच्या गाईला तपासलं आणि मग मी त्याच्याकडे हसत म्हटलं अरे 2 महिन्याने ही तर व्यायला झालेली आहे, म्हणजे ही गाभण आहे अच्छा. असं. हा. तर त्याचा विश्वासच बसेना. म्हटलं तर तो म्हणतो नाही शक्य नाही. म्हणतो तू, म्हटलं 2 महिन्यांनी तर विश्वास ठेवशील ना. आणि खरोखर मग त्याची गाय 2 महिन्यांनी व्यायली आणि तो मला पेढे घेऊन आला. वा. तर त्याच्यातून मग हळूहळू या म्हणजे म्हणतात ना एकाने दुसऱ्याला सांगावं, असं करत करत मग लोकांना समजलं की या बाईंचं म्हणजे पशुप्रजननशास्त्रामधलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. कारण आमच्या क्षेत्रामध्ये थोडंसं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे महत्त्व कोणाला कळत नाही, म्हणजे स्पेशलायझेशनचं महत्त्व कळत नाही. पण त्या शेतकऱ्यांना म्हणजे तिथल्या ज्या अशिक्षित शेतकऱ्यांना कळलं की यांचं त्याच्यातलं आहे, मग ते माझ्याकडेच त्या विषयाचे रिलेटेड काही काम असेल तर माझ्याकडेच यायला लागले. ते म्हणजे त्यांचा विश्वास संपादन केलं. बरं. आणि पण मग सुरुवातीला गाई गुरांवरती उपचार करणं किंवा त्यांची प्रसूती करणं. हां. तर प्रसूती म्हणजे कुठचंही बाळंतपण असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर बाईसाठी ते जितकं कठीण असतं बरोबर, तसंच प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा आहे का? हो, प्रसूती ही प्राण्यांच्या बाबतीत पण कठीण असते आणि नॉर्मल प्रसूती झाली तर ठीक आहे, पण जेव्हा प्राणी गायी अडतात त्यावेळेला मग कधी यायचे कॉल, म्हणजे मला आठवतं रात्री 12 वाजता 1 वाजता असे कॉल यायचे की आमची गाय अडलेली आहे. मग त्यावेळेला मग मी सोबत माझा शिपाई त्याला घेऊन माझ्या बाईकवर बसून आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि मग त्या गायींची आम्ही अशी सुटका करायचो. तर त्यावेळेला लोकांना फार म्हणजे त्यानंतर लोकांना एवढा रिस्पेक्ट वाटायचा की एक महिला पशुवैद्य की अधिकारी एवढ्या रात्री पण आम्ही बोलवलं तरी आमच्या घरी येत आहेत त्या आणि ट्रीटमेंट करतायत. तर त्याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हायचा मग. आणि त्याच्यामुळे मला असा त्रास असा कधीच झाला नाही की रात्री बेरात्री मी अलिबागमध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये पण फिरत असायचे. कधी दिवसा अख्खा तालुका मला फिरावा लागायचा गाडीवरून. पण लोकांनी सगळीकडे ओळखी खूप झाल्या होत्या. म्हणजे मला माहिती ते म्हणजे गाडी जरी वाटेत कधी बंद पडली तरी 4 लोक लगेच यायची की तुमची गाडी थांबा आम्ही करतो काहीतरी. आणि ते स्वतः म्हणजे रिपेअरिंगला नेणं वगैरे असे लोक करायचे, मदत करायला यायची. बरं. पण मग इथला कार्यकाळ हा तुमचा किती होता आणि त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्ही कधी आला? मी तिथे 4-4.5 वर्ष होते आणि त्याच्यानंतर मग माझा विवाह झाला आणि मग मी बोरिवलीला आम्ही राहायला आलो. आणि मी बोरिवलीला असताना मी जे क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी RA कॉलनीमध्ये, तर तिथे प्राण्यांच्या रिलेटेड जे प्रॉडक्ट असतात तर त्याचं जे एक्सपोर्ट होतं त्याचं टेस्टिंगची ती लॅबोरेटरी आहे. अच्छा. तर त्या ठिकाणी मी 4 वर्ष त्या ठिकाणी होते आणि म्हणजे सिरिंज पण हातात पकडावी लागले नाही, म्हणजे अशा ठिकाणी फक्त मायक्रोस्कोप आणि त्याचं टेस्टिंग. पण माझा जो मूळ पिंड होता तो उपचाराचा किंवा त्या जिवंत प्राण्यांशी डील करण्याचा पिंड होता. तर त्यामुळे मला थोडंसं खूप असं अस्वस्थता वाटत होती की आपण हे नेमकं हे करतोय ते चुकीचं आहे, आपल्या ज्या मूळ पिंडाशी हे म्हणजे असं हे नाहीये, बरोबर नाहीये. एक्सपर्टाईज तुमचं ज्या विषयातलं आहे तर ते नव्हतंच. तर आणि नेमकं माझं जे घर होतं ते बोरिवली नॅशनल पार्कच्या बाजूला होतं. तर मी जे बाईकवरून जायचे ते बोरिवली नॅशनल पार्कच्या समोरून माझी गाडी जायची आणि नॅशनल पार्कला तिथे गेटवरती अशा बिबट्याची अशी एक प्रतिकृती होती, त्यावेळेला पण होती. तर मला असं रोज जाताना मी ती प्रतिकृती बघायचे आणि इथे मुंबईला काही गाई गुरं कुठे बघायला फारशी मिळायची नाहीत, पण ते एक बघायचे आणि मला वाटायला लागलं असं मनामध्ये की अरे आपण एवढे वर्ष म्हणजे या गाई गुरांवर कुत्र्या मांजरांवर उपचार केले, पण हे जे वन्य प्राणी आहेत तर तेही एक पशुवैद्याचं एक मोठं एक क्षेत्र आहे, तर ते आपण काय एक्सप्लोर करू नये असं मनामध्ये सतत माझ्या ते एक रोज यायला लागलं. आणि मग तिथलं माझं मग टेन्युअर संपल्याच्या नंतर 2008ला
मी निश्चयच केला की आपण मग नॅशनल पार्कमध्ये आपली बदली करून घ्यायची. अच्छा. आणि मग त्याप्रमाणे मग 2008ला त्यावेळेला मी नॅशनल पार्कमध्ये आले. म्हणजे त्या गेटवरनं जाताना हां. वेगळं एक म्हणजे उत्सुकता असते, कुतूहल हां, असतं. कुतूहल. पण एरवी ते बिबटे शहरामध्ये येतात त्यावेळेला खरोखर सगळ्यांची घाबरून तारांबळ जातो. उडते. तर पण तुम्ही मात्र त्या बिबट्यांच्या गावामध्ये प्रवेश केला. करायचा हो, बरोबर. असं ठरवलं. हम्म. पण मग या क्षेत्रामध्ये म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आवारामध्ये तिथे प्रवेश केल्यानंतर तिथे तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये कोणी गाईड करायला होतं का तिथे? हो, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे गाईड करायला असं नाही, पण सिनियर्स काही होते. म्हणजे ह्या ज्या वन्य पशुवैद्यकीच्या क्षेत्रातले देशभरात जे झूज आहेत तर तिथल्या डॉक्टरांचं मी मार्गदर्शन घेतलं. आणि सेंट्रल झू अथॉरिटीतर्फे वेगवेगळे आमचे ट्रेनिंग प्रोग्राम मी त्या काळात अटेंड केले. आणि त्याच्यामुळे मला ते थोडंसं म्हणजे कळलं नेमकं. म्हणजे मी आले होते की मी एक चांगली डॉक्टर आहे ह्याच्याने थोडेसे आले होते. पण तिथे आल्याच्या नंतर माझा तो भ्रमाचा म्हणजे फुगा फुटला होता. कारण पाळीव प्राण्यांवर उपचार करणं आणि वन्य प्राण्यांवर उपचार करणं हे जमीन अस्मानाचं अंतर आहे, मला तिथे आल्यावर कळलं. की म्हणजे सुरुवातीला मी असा विचार केला की पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी काय आहे की म्हणजे वाघ किंवा सिंह ही मांजराचीच एक मोठी प्रतिकृती आहे. त्यांना आपण मोठी मांजरं म्हणतो, कॅट फॅमिली. हां, कॅट फॅमिली म्हणतो. किंवा हरणं काय आहे तर आपण ज्या गाई गुरांवर उपचार केले त्याचंच ते एक म्हणजे रवंथ करणारे प्राणी रुमिनंट्स आहेत. तर त्याच्यामुळे मला वाटलं की काय ट्रीटमेंटचा भाग तर सिमिलरच असेल, बाकीचं आपण करू हँडल. पण तिथे आल्यावरती मला एक कळलं की इथे ट्रीटमेंट हा भाग आहेच, पण ह्याच्यापेक्षा खूप मोठा भाग म्हणजे त्या प्राण्यांची मानसिकता तुम्हाला समजून घ्यावी लागते. वन्य प्राणी नेमका शांत बसला मी त्याच्या मनात काय आहे. कारण कसं असतं की त्यांना जे आजारपण आहे हे पाळीव प्राणी तरी कसे त्यांचे लक्षणं तरी दाखवतात निदान. म्हणजे घरच्या त्यांचा जो मालक आहे त्याला कळतं की बाबा आज माझ्या मांजराने खाल्लं नाही किंवा कुत्र्याने खाल्लं नाही, काहीतरी नर्वस बसला, हे इतपत तरी मालक आम्हाला येऊन सांगतो. पण वन्य प्राण्यांमध्ये असं असतं की ते त्यांची लक्षणं पण दाखवत नाहीत. सिम्पटम सप्रेस करणं हा एक मोठा भाग त्यांच्यामध्ये असतो. ते तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आजारपण एकदम खूप मोठ्या थरावर जाईपर्यंत तुम्हाला तो आजारी हे कळतच नाही. तर त्याच्यामुळे त्यांच्या खूप बारकाईने त्यांचं निरीक्षण करणं, ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या मला तिथे आल्यावरती कळल्या. आणि मग मी इंटरनेटची मदत घेणं किंवा दुसऱ्या झूजच्या वेटरनरींची मदत घेणं आणि मग स्वतःचा अनुभव ह्याच्यातून मग मी हळूहळू तिथे शिकत गेले. म्हणजे स्वतःला घडवत गेलात तुम्ही. हां, बरोबर. की आपल्याला त्या प्राण्यांवरती उपचार करायचे तर आधी त्यांचं मानस समजून घेणं. रेस्क्यूच्या वेळेला सुद्धा म्हणजे कसं असतं की जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि तेव्हा बिबट्या कुठेतरी असा बसलेला असतो आणि बाहेर सगळी गर्दी असते आणि तेव्हा तुम्हाला त्या बिबट्याला ट्रँक्युलाइज म्हणजे बेशुद्ध करायचं असतं किंवा याच्यात पिंजऱ्यामध्ये ट्रॅप केजमध्ये पकडायचं असतं. तर तेव्हा तुम्हाला आता माणसांच्या डॉक्टर बघा, तुम्हाला जेव्हा एखादं बेशुद्ध करायचं आहे किंवा तुम्हाला ॲनेस्थेशिया द्यायचा आहे तर तुमच्या कितीतरी टेस्ट करतात की ब्लड प्रेशर आहे का, तुम्हाला डायबेटीस आहे का, म्हणजे अशा टेस्ट करतात आणि मग ठरवतात की आपण कोणतं औषध वापरायचं. तर आमचा जो प्राणी असतो त्याचं साधं वजन सुद्धा आम्हाला माहीत नसतं की तो मेल आहे का फिमेल आहे हे सुद्धा लांबून धडचं म्हणजे कळत नसतं. कारण कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एका ह्याच्यात जाऊन तो बसलेला असतो आणि बाजूला पुन्हा एवढी अफाट गर्दी जमलेली असते. तर या सगळ्याचा विचार करून तुम्हाला तुमची मानसिकता खूप स्थिर ठेवून त्या प्राण्याशी डील करावं लागतं. बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन पहिलं जे तुम्ही केलं तो सुद्धा फार थरारक आणि आव्हानात्मक अनुभव होता आणि तुम्ही एकट्याच होतात मला वाटतं. तर त्याविषयी सांगा ना. मी जे नॅशनल पार्कमध्ये गेले तर मी पहिल्या दिवसापासून मी ते ट्रँक्युलायझेशन मला करायचं त्याची मी प्रॅक्टिस सुरू केली होती. म्हणजे मी सकाळी उठून ते कसं असतं गन असतात आपल्या किंवा ब्लो पाईप असतो, तर तो जोरात तुम्हाला ब्लो पाईप असेल तर जोरात फुंकून तो तुम्हाला डार्ट मारावा लागतो. म्हणजे लांबून मारलं ती की बरोबर मसल्समध्ये तो डार्ट शिरणार आणि मग औषध जातं. तर तो मी प्रॅक्टिस खूप केली होती. पण प्रत्यक्ष रेस्क्यू असं पहिले 1-1.5 महिना तर आलं नव्हतं. आणि 1-1.5 महिन्यानंतर अचानक म्हणजे मी वाट बघत होते कधीतरी रेस्क्यू होईल, तर अचानक पहाटे मला आमच्या साहेबांचा फोन आला की मालाडच्या रस्त्यावर बिबट्या आलाय आणि तुम्हाला तिथे पोहोचायचं. तर मी एकदम म्हणजे पहाटे 4 वाजता एकदम म्हणजे खडबडून जागे झाले. आता काय करायचं असं 2 मिनिटं असं खूप हे झालं. आणि मग म्हटलं चला जाऊया, आता आपण एवढी प्रॅक्टिस तर केली आहे आणि म्हणजे थिअरी आपल्याला माहिती आहे, आता प्रॅक्टिकल करायचं आहे.
तर मग आम्ही निघालो आणि त्या दिवशी नेमके माझे जवळचे प्राणीरक्षक होते, तेही कुठेतरी कामानिमित्त गेले होते. तर माझ्या टीममधली मी एकटीच तिथे होते. बाकी फॉरेस्टचा स्टाफ म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर वगैरे त्या ठिकाणी होते. तर आम्ही मग तिथे गेलो. तर मालाडच्या रस्त्याच्या बाजूलाच एक पाठीमागे असा बिबट्या बसला होता. म्हणजे पत्रे होते, पत्र्याच्या बाजूला रिक्षा अशा लाईननी होत्या आणि त्याच्यामध्ये तो पत्रे आणि रिक्षा ह्याच्यामध्ये तो बसला होता. आणि खूप गर्दी पहाटे असून सुद्धा म्हणजे जवळपासची खूप गर्दी जमली होती. पण पोलिसांनी तो एरिया एकदम व्यवस्थित असा सील करून ठेवला होता, म्हणून त्याच्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नव्हतं. तर मी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी तो बिबट्या आहे. तर मग मी ज्यांनी त्याला बघितलंय तर त्यांच्याकडून थोडंसं विचारून घेतलं की साधारण मोठ्या वयाचा आहे की छोटा आहे. तर त्यांनी सांगितलं असं असं जरा मोठा वाटतोय असं. मग मी अंदाजाने तो डोस बनवला आणि मग मला म्हटलं नेमकं, तर त्यांनी मला असं लांब बोट दाखवलं, तो बघा त्या ठिकाणी आहे. तर मग मी ते हे घेतलं, ब्लो पाईप हातात घेतला आणि मग मी गेले त्या रिक्षांपर्यंत गेले. तर तो रिक्षाच्या पलीकडेच बसला होता आणि त्याचं सुदैव माझं एक होतं की त्याचा जो मांडीचा भाग होता, मसल्सचा, तो माझ्याबरोबर रेंजमध्ये होता. तर मी म्हटलं एक तर पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि जर काही म्हणजे अटॅक डायरेक्ट होऊ शकत नाही, कारण मध्ये रिक्षा तरी आहे, असं एक दोन म्हणजे ह्या गोष्टी मला कळल्या की ह्या पॉझिटिव्ह आहेत. मग मी तो डार्ट हातात घेतला आणि बरोबर मग असा हे केला आणि जोरात असा फुंकून मारला. तर बरोबर तो त्याच्या मसल्समध्ये घुसला. हे मी बघितलं आणि मी चटकन त्यांनी एकदम मान अशी वरती केली, पण तेवढ्यात मी मागे पोहोचले होते. आणि मग तो एक 10 मिनिटाचा वेळ असतो की जो तुम्ही डार्ट मारल्याच्या नंतर तुम्हाला 10 मिनिटं त्याला शांतता द्यावी लागते बेशुद्ध होण्यासाठी. तर मी आले, आमचे जे ते लोक होते तर ते मला म्हणतात डार्ट बसला का? म्हटलं हो, डार्ट बसला, आपल्याला 10 मिनिटं थांबावं लागेल. मग त्यावेळेला ती 10 मिनिटं म्हणजे 10 तासासारखी वाटतात आपल्याला की तो उठला तर, मग आपल्याकडे आला तर. पण 10 मिनिटं झाली, मग काय असतं, मग एक लांब असा पाईप आम्ही घेतो आणि त्याच्या कानामध्ये फुंकून बघायचं की बाबा खरोखर बेशुद्ध झालाय का. तर आता मी ट्रँक्युलाइज केलं म्हणजे मलाच ती रिस्क घ्यावी लागते. तर मी तो पाईप घेऊन त्याच्या जवळ गेले. त्यांनी मान अशी खाली पुढच्या पायांवर टेकवली होती. तर म्हटलं झालाय, म्हणजे बऱ्यापैकी झालाय असं वाटलं मला. तर मग मी तो पाईप त्याच्या कानामध्ये टेकवला आणि फुंकलं जोरात. तर त्यांनी काही हालचाल केली नाही. तर म्हटलं, मग लांबूनच मी त्या लोकांना म्हटलं झाला. मग ते लोक सगळे आले आणि मग त्या आमच्या स्ट्रेचरवर त्याला पकडलं. आणि सकाळी आम्ही पहाटे निघालो होतो, त्याच्यामुळे आमच्याकडे त्यावेळी पिंजरा पण आम्हाला घ्यायचा वेळ नव्हता, कारण साहेबांनी सांगितलं तुम्ही स्पॉटवर पोहोचा असं सांगितलेलं. मग पिंजरा पण नव्हता, पण आमची जीप होती, तो जीपचा मागचा भाग असतो, तर तिथे मी त्या लेपर्डला ठेवायला सांगितलं. आता म्हटलं हायवेवरून आम्हाला त्याला नॅशनल पार्कला मालाडवरनं आणायचं होतं. तर मग मी बाजूलाच त्याच्या बसले आणि म्हटलं जर उठला तर आपण त्याला थोडंसं अजून देऊया म्हटलं. आणि मग बाजूला बसून मग ते डार्ट हातात घेतला एक आणि बाजूलाच बसले. पण सुदैवाने काय आम्ही सकाळी ट्रॅफिक नव्हतं, तर 20 मिनिटातच आम्ही नॅशनल पार्कला पोहोचलो. तोपर्यंत त्यांनी काय हालचाल केली नाही. मग त्याला उचललं आणि मग पिंजऱ्यात ठेवलं. मग तेव्हा म्हणजे मी एकदम म्हणतात ना, म्हणजे निश्वास सोडला असा की म्हणजे पहिला तुमचा शुभारंभाचा प्रयोग झाला, तो यशस्वी झाला. आणि ही नोकरी किती आव्हानात्मक आहे हे तुम्हाला आधी माहीत होतंच आणि त्याचा प्रत्यय ह्याच्यात सुद्धा येऊ शकला असता. कदाचित बिबट्याने हल्ला वगैरे केला असता, त्यावेळेला झाला नाही, पण नंतर कधीतरी तुमच्या मला वाटतं पाठीवरती कुठेतरी बिबट्याचा हल्ला काही झाला होता. तर तो प्रसंग काय होता? ते त्याच्यानंतर म्हणजे 2011ची ती गोष्ट आहे. उरणलोपर्यंत मी भरपूर रेस्क्यू केले होते, म्हणजे तसा रेस्क्यूचा खूप चांगला अनुभव आला होता. आपण उरणला त्यावेळेला प्रत्येक रेस्क्यू हे खूप वेगळं असतं, कारण तो बिबट्या नेमका कुठे असेल हे कधी एका शाळेमध्ये होता, कधी कुठे घरामध्ये. तर यावेळेला उरणला एका पडक्या घरामध्ये तो शिरला होता आणि त्या घरामध्ये कोण राहत नव्हतं. असं 2 मजली घर होतं. उरणच्या जवळचं एक छोटंसं असं मच्छीमार लोकांचं एक छोटंसं खेडेगाव होतं. तर तो खालच्या मजल्यावर होता आणि तिथे त्यांचं सगळं सामान असं अडगळ वगैरे ठेवली होती. पण ते घर पूर्ण बंद होतं. तर आम्हाला सांगितलं की तुम्ही वरच्या मजल्यावरून गेलात तर तुम्हाला नेमका त्याचं कळेल लोकेशन. तर मी आणि माझ्यासोबत असे NGOची अशी 2-3 मुलं होती. तर आम्ही वरच्या मजल्यावर गेलो. अशी फळी म्हणजे माळासारखी जागा होती. तर तिथे बाजूला त्यांनी एक भगदाड पाडून ठेवलं होतं की तिथून तुम्हाला बिबट्या दिसेल असं. तर आम्ही त्या कोपऱ्यात गेलो आणि मी अशी त्या भगदाडातून खाली वाकून म्हणजे नेमकं ह्याची जागा कळली तर पटकन डार्ट मारता येईल. तर मी बघते आणि माझ्या बाजूला ती 2 मुलं उभी.
आणि मी बिबट्याला बघते खाली, पण तो खूप खाली होता, म्हणजे जवळजवळ मीटरवरती अशी सारखी खूप उंच ती घरं होती. त्याच्यामुळे तो वरती येईल अशी मला अपेक्षाच नव्हती. मी दाखवते बघा, तो तिथे लोकेट होतोय असं मी 1-2 बोलले, तर 1 सेकंडमध्ये त्यांनी एवढ्या खालून माझ्यावरतीच उडी मारली. बापरे. हो, झटकन अशी उडी मारली. तर म्हणजे मला काही कळलंच नाही. माझ्यासोबत एक मुलगा होता शार्दूल वारंगे म्हणून, तर त्यांनी एवढ्या चपळाईने मला पटकन असं कव्हर केलं. त्याच्यामुळे मग माझी पाठ आणि त्याचे हात असे त्या बिबट्याच्या समोर आले. तर माझ्या पाठीवर मग त्याचे दात लागले आणि त्या शार्दूलच्या हातावरती त्याचं म्हणजे दाताचे हे लागले. पण आम्ही म्हणजे तेवढ्या लांबून एवढ्या बाहेर असे कसे फेकलो गेलो आम्हाला कळलं नाही. एवढी त्याच्या त्या उडीमध्ये ताकद होती ना, आम्ही झटकन असे बाहेर फेकलो गेलो. मग ती माणसं आली आमच्या जवळ जी होती, मग ती काठी वगैरे घेऊन पुढे आल्याबरोबर तो पुन्हा मग खाली गेला, जिथे होता तिथे गेला. पण नेमकं कसं होतं की त्यावेळेला खूप गर्दी झाली होती बाहेर. त्या गावामध्ये त्या दिवशी काहीतरी लग्न वगैरे होती, पण बाहेरच्या गावातली लोक पण त्या गावात आली होती. आणि बिबट्या म्हणणार सगळं लग्न विग्न सोडून त्याच ठिकाणी सगळी लोक आली होती. पण ज्या वेळेला मी बिबट्याला बघत होते त्यावेळेला ती गर्दी बाहेर आहेत ना, ती लोक कुलूप तोडायचा प्रयत्न करत होती आणि खूप आवाज खाली होता. तर मी तेव्हा सांगत होते की तुम्ही आवाज काही करू नका, शांतता ठेवा. तर आणि आम्हालाही माहीत नाही, त्या ठिकाणी जेव्हा आम्ही बघतो त्याच वेळेला ते बाहेर खळकन कुलूप तुटल्याचा आवाज आला. त्याच्यामुळे तो जास्त डिस्टर्ब झाला आणि मग त्यांनी ते वरती उडी घेतलेली. अच्छा, पण त्यावेळेला लागलं आपल्याला म्हणून काही सोडून देता येत नाही ना? नाही, सकाळी ते म्हणजे अटॅक झाला, थोडा पाठीवर मला असा बराच खोलवर असा दात लागला. पण आम्ही तिथून गेलो असतो तर ते पुन्हा एवढा गोंधळ तिथे माजला होता. म्हणजे माझ्यावर अटॅक व्हायच्या आधी 2-3 जणांवर त्या ठिकाणी अटॅक केला होता. दुसऱ्या एका मुलावरती, एका शेतकऱ्यावरती असा अटॅक झाला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही येणं हे म्हणजे काही विचारच करू शकत नव्हते. आम्ही संध्याकाळी जवळजवळ आम्ही त्या बिबट्यानी एवढी हुलकावणी दिली. सकाळी म्हणजे 10 वाजता ते ऑपरेशन चालू झाले होते. आम्ही एका ठिकाणी त्याला बघायचो, तो आम्ही डाट तयार होऊन तिथे जाईपर्यंत तो पटकन दुसरीकडे गेलेला असायचा. आणि मग दिवसभर पूर्ण त्याला करून संध्याकाळी आम्ही 6 पण नाही, मला वाटतं 7-7:30 झाले असतील, तेव्हा आमचा तो डार्ट त्याला लागला आणि मग तो बेशुद्ध झाला. आणि मग रात्री मग आम्ही त्याला 9 वाजेपर्यंत 9-9:30 पर्यंत नॅशनल पार्कला आम्ही घेऊन आलो होतो. आणि त्यानंतर मग मी माझ्या पाठीवरचं बघितलं, ती चांगलीच जखम होती. आणि मग दुसऱ्या दिवशी मग त्याचं ड्रेसिंग वगैरे सगळं केलं होतं. आणि हे सगळं तुमच्या लग्नाच्या नंतर? हो, हे नंतरचा विषय. पण मग त्यावेळेला तुमच्या मिस्टरांनी म्हटलं नाही का की नको अगं, हे जीवावरचं आहे सगळं? त्यावेळेला खरं सांगायचं तर माझ्या फॅमिलीचे लोक खूप घाबरले होते. तोपर्यंत त्यांना वाटत, म्हणजे तोपर्यंत मी काही काम करत होते, करते काहीतरी असं, म्हणजे त्यांना वाटत होतं. पण त्यावेळेला माझे आई वडील किंवा ते मिस्टर पण घाबरले होते. ते म्हणाले की नेमकं हे एवढं धोकादायक काम आहे काय? पण मी त्यांना समजून सांगितलं की म्हटलं हा आमच्या कामाचा भाग आहे. आता अटॅक हा झाला, हा त्याचा बिबट्याचा दोष नाहीये. त्यावेळेला आपण जे त्यांना हँडलिंग करण्यात लोकांच्या चुका आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे ते झालंय. तर ते समजून सांगितल्यावर त्यांना ते थोडंसं पटलं. आणि त्यानंतर मग नॅशनल पार्कमध्ये पण मुंबईकर्स फॉर SGNP म्हणून एक अशी मोहीम सुरू करण्यात आली की जर बिबट्या तुमच्या भागात आला तर नेमकं लोकांनी कसं बिहेव केलं पाहिजे, की शांतता राखली पाहिजे, नाहीतर मग असे इन्सिडेंट्स घडू शकतात, हे लोकांना सांगितलं. बरोबर, म्हणजे लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. आणि कारण बिबट्यांविषयी एक भीती सगळ्यांच्या मनात नेहमीच असणार, आणि ते शहरामध्ये खुलेआम रस्त्यावरती फिरायला लागले, कुठे सोसायटीमध्ये येत आहेत वगैरे, असं सगळं घडत होतं त्या काळामध्ये. नंतर मात्र याच्यावरती बऱ्यापैकी नियंत्रण आणणं शक्य झालं. तर हे कसं घडलं? तेच जे मी तुम्हाला सांगितलं, आमचे जे पार्क डायरेक्टर सुनील लिमये म्हणून होते त्याच वेळेला, तर त्यांनी मुंबईकर्स फॉर SGNP म्हणून ही मोहीम खूप चांगल्या तऱ्हेने ही राबवली आणि सुरू केली. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी पाड्यापाड्यांवर जायचो. जे नॅशनल पार्कच्या बाजूला जी घरं आहेत किंवा सोसायटीज आहेत, तर त्या सोसायटीमध्ये आम्ही एक जनजागृती सारखं करायचो की बिबट्या आला म्हणजे तुम्हाला काही घाबरून जाण्याची गरज नाही. कारण तोपर्यंत अशी मानसिकता होती की बिबट्या दिसला की लोक घाबरायची आणि मग ह्याला पकडा. आणि मग त्याला पकडलं की फॉरेस्ट डिपार्टमेंट समोर एक प्रश्न यायचा की ह्याला सोडायचं कुठे, मग कुठेतरी लांब नेऊन सोडायचं, असा एक विषय होता. पण हे तुम्हाला माहिती की बिबट्या हा एक टेरिटोरियल प्राणी आहे, म्हणजे त्याला त्याचं जे क्षेत्र आहे तिथेच तो राहतो. त्याला तिथे पकडून जर लांब सोडलं तर तो पुन्हा त्या टेरिटरीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि मग येताना जास्त अटॅक होतात. म्हणजे त्याला तो भाग माहिती नसतो की माझं शिकार कुठे मिळेल किंवा माझा पाण्याचा इथला स्रोत कुठे. त्या नवीन भागात त्याला काहीच माहीत नसतं आणि तो चिडलेला असतो की त्याला त्याच्या घरातून उचलून अचानक दुसरीकडे तुम्ही टाकले. तर त्या मनस्थितीमध्ये मग अटॅक जास्त व्हायचे.
तर त्यामुळे मग आम्ही लोकांमध्ये, जर तुम्हाला जंगलाच्या बाजूला घरं पाहिजेत, की आपण म्हणतो की फॉरेस्ट व्ह्यू आम्हाला हवाय, पण जंगलाच्या बरोबर तुम्हाला बिबट्यासारखे हे प्राणी हा पण जंगलाचा एक भाग आहे, तर हे सहजीवन तुम्हाला शिकायला पाहिजे. हे सहजीवन कसं करायचं, तर बिबट्या तुमच्या भागात आला तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तर तो काय करतो, तो आपण त्याला जेवढं घाबरतो त्याच्यापेक्षा जास्त तो आपल्याला घाबरलेला असतो. तर त्याला तुम्ही कुठेतरी लपायची संधी द्या, तो लपतो. आणि लपला तर मग लगेच फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवा. ती आम्ही लोक लगेच, आमची जी एक रेस्क्यू टीम आहे संजय गांधीची, अतिशय म्हणजे पूर्ण देशातली एक उत्कृष्ट रेस्क्यू टीम आहे. तर त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो आणि मग त्याला पकडून म्हणा किंवा ट्रॅप केज लावून आम्ही पकडतो. पण जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असतो की त्यांनी जंगलामध्येच जावं. मग ते काय होतं की आपल्याकडे जे आउटस्कर्टला खूप मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी म्हणा किंवा एन्क्रोचमेंट मोठ्या प्रमाणात झाले आणि कचरा खूप साठलाय, मग तिथे कुत्र्यांचं प्रमाण जास्त आहे. तर बिबट्या बाहेर येण्याचं कारण हेच आहे की तो कुत्रे पकडण्यासाठी येतो. तर तुम्ही ते सहज मिळतं ते. असं हरणं तर खूप आहेत. तुम्ही नॅशनल पार्कला गेलात तर तुम्हाला जागोजागी अशी जी चितळ किंवा स्पॉटेड डिअर म्हणतात ती जागोजागी आता नजरेस पडतात. पण त्याला बिबट्याने काय केलंय, तो एक त्या वातावरणाला एक त्यांनी अडॅप्ट झालेला प्राणी आहे. तर तो त्याला कळलंय की हरणं पकडायला खूप धावावं लागतं, त्यापेक्षा कुत्रा कसा झोपलेला असतात रात्रीच्या यायला पटकन म्हणजे मिळतो. म्हणजे त्याला आम्ही कुत्र्याला बिबट्याचा मुंबईचा वडापाव म्हणतो की तर ते पटकन मिळतं आणि जंगलात जातात. तो काही माणसांवर अटॅक करण्यासाठी बाहेर येत नाही, तर तो कुत्रे पकडण्यासाठी येतो. किंवा त्याची ती जागा असते वर्षानुवर्षे, अचानक त्या ठिकाणी बिल्डिंग्स उभ्या राहतात, पण त्याला ती एक सवय असते त्याच्या टेरिटरीने राहण्याची, तर तो त्याच ठिकाणी आपली जागा ठेवतो. तर एक सहजीवन म्हणजे तुम्ही नॅशनल पार्कमध्ये जर आदिवासींशी बोललात आणि त्यांना तुम्ही विचारलं तुम्ही बिबट्याला दिसतो का, तर ती मुलं सुद्धा तुम्हाला सहज सांगतील हो रात्रीचा येतो, कुत्रा पकडतो आणि निघून जातो. म्हणजे इतकं सहज त्यांनी त्याचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे. पण शहरी माणसांना तेवढं सहज जमत नाही ते त्यांच्याशी निसर्गाशी एकरूप होणं. तर हे जे आहे हे आम्ही त्या मुंबईकर्स फॉर SGNP मध्ये शिकवलं. त्याच्यामुळे मग तो कॉन्फ्लिक्टचे जे प्रसंग आहेत ते लोकांना पण मध्ये खूप चांगलं अवेअरनेस झालं. ते आता खूप त्या प्रमाणात कमी झालेले आहेत. आता मानव बिबट संघर्ष हा आता तुम्ही आम्हाला सांगितलात, तर त्याची पार्श्वभूमी एक लक्षात आली. तशीच महाराष्ट्रामध्ये हत्ती आणि मानव यांच्यातला संघर्ष हा सुद्धा खूप मोठा झाला होता. सिंधुदुर्गामध्ये मला वाटतं विशेषतः हे हत्ती शेतामध्ये शिरत होते. तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही तिथे गेला होता तिथल्या शेतकऱ्यांना समजवायला आणि हत्तींना पुन्हा योग्य जागी त्यांच्या घरी त्यांना पाठवायला. तर तो अनुभव सांगा ना. हत्तींचं कसं आहे, म्हणजे 2000 सालापर्यंत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जंगली हत्ती हा प्रकार नव्हता. म्हणजे आपल्याला जे रस्त्यावर दिसायचे त्यावेळेला हत्ती, तर ते पाळीव हत्ती असायचे. पण आपल्या जंगलामध्ये हत्ती कधी नव्हता. बिबट्या हा कसा आपल्या जंगलातला प्राणी आहे, तसा हत्ती नव्हता. पण 2000 सालामध्ये काय झालं, कर्नाटकमधून काही जंगली हत्तींच्या कळपांनी महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, म्हणजे कर्नाटक आणि सिंधुदुर्गाची बॉर्डर एकच आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी सिंधुदुर्गमध्ये प्रवेश केला. तर ती सुरुवातीला 4-5 हत्ती आले. म्हणजे ते हत्ती आता अचानक का महाराष्ट्रात आले, की आतापर्यंत एवढे वर्षानुवर्ष ते सिंधुदुर्ग कर्नाटकमध्ये राहत होते. तर हत्तींचं म्हणजे काय कारण, की त्यावेळेस तिथे खाणी खोदल्या गेल्या असतील. म्हणजे ही कारणं म्हणजे आपण नक्की सांगू शकत नाही. खाणी खोदल्या गेल्या असतील, तिथली जंगलतोड झाली असेल ज्या ठिकाणी हत्ती असतील, किंवा मोठी मोठी धरणंही त्या ठिकाणी बांधली गेली कर्नाटक आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवर. किंवा शेवटचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हत्तीनं वाटलं, म्हणजे हत्तीनं वाटू शकतं. हत्ती हा खूप वेगळा आणि खूप म्हणजे बुद्धिमान प्राणी आहे, की त्याला वाटलं की आता हे कर्नाटकमध्ये आता काय जास्त काळ आपल्याला नको, आपण थोडं आपलं अजून आपला कळप थोडं दुसऱ्या ठिकाणी नेऊया. तर तसा तो सिंधुदुर्गामध्ये त्यांनी प्रवेश केला. तर सुरुवातीला कसं होतं, म्हणजे मी पण कोकणातलीच आहे, तर कोकणातली माणसं थोडी देवभोळी असतात. तर सुरुवातीला लोक हत्तींची अक्षरशः म्हणजे पूजा करायची. पाय त्यांचे शेतामध्ये आले तर गणपती बाप्पाच आमच्या शेतात आले, तर त्या हत्तीच्या पावलांची वगैरे लोक पूजा करायचे. म्हणजे एक चांगलं त्यांचं एक सहजीवन त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. पण नंतर हळूहळू असं व्हायला लागलं की सगळीच माणसं काही या प्रकारची नसतात. तर काही लोकांनी हत्तीला त्रास देणं वगैरे असे प्रकार मग चालू केले. तर त्यातलं मी एक तुम्हाला उदाहरण सांगते. अतिशय म्हणजे एक असं आहे की एका माणसाचं घर होतं, त्याच्या मागे एक हौद होता. तर ते हत्ती त्या ठिकाणी यायचे, पाणी प्यायला यायचे
आणि पाणी प्यायचे आणि निघून जायचे. त्या माणसाला काही त्रास वगैरे द्यायचे नाही, त्या कुटुंबाला कधी त्रास द्यायचे नाहीत. हा. पण त्यांना असं उगाचच वाटायला लागलं की हत्ती आता माझ्या जागेत येत आहेत रोज, म्हणजे काहीतरी माझ्या बागेचं नुकसान करतील किंवा अजून काहीतरी माझ्या जागेचं काही, म्हणजे त्याला हे लोक घाबरतील, विकत घ्यायची असेल जागा, असं काहीतरी त्याला वाटायला लागलं. तर त्या माणसाने काय केलं, त्या पाण्यामध्ये एक दिवस करंट सोडला आणि मग ते हत्ती त्या ठिकाणून दिवशी इतके चिडले ना हा. की ते, म्हणजे त्यांनी पण म्हटलं असेल की आम्ही या माणसाला काही त्रास देत नव्हतो, फक्त आम्ही पाणी पिऊन त्या किती ठिकाणी भयंकर आहे पण. म्हणजे अशी लोक असतात की. तर मग त्यानंतर त्या हत्तीने ठरवलं की हा माणसाचा सूड घ्यायचा आणि मग ते रोज रात्री येऊन त्याच्या घरावर धडका मारायला लागले की, म्हणजे त्यांनी अक्षरशः त्या माणसाला तिथे राहणं नकोसं केलं. म्हणजे असं अशा तऱ्हेने हत्ती सूड पण घेऊ शकतात. तर हे असा तो संघर्ष. किंवा मग काही लोक मुलं दगडी मारणं वगैरे असे प्रकार चालू केले. किंवा एक तर म्हणजे मी त्यावेळेला बघितलंय की त्यांना काहीतरी खाणं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये असे हातबॉम्ब वगैरे, गावठी बॉम्ब असतात छोटेसे, तर ते ठेवले आणि ते जर खायला हत्ती गेला तर तोंडामध्ये त्याचा स्फोट होतो त्या बॉम्बचा. आणि मग मी ती अशी केस बघितली ना की त्या एक पिल्लूच होतं, ते जास्त मोठं नव्हतं, तर त्याच्या तोंडामध्ये मग ते खात नव्हतं ना 2-3 दिवस. मग मी म्हटलं खात का नाहीये पिल्लू, खात का नाही. आणि जेव्हा त्याच्या तोंडाची तपासणी केली तेव्हा त्याच्या तोंडामध्ये किडे पडले होते. म्हणजे इतकं भयानक त्याच्या त्या बॉम्बचा स्फोट त्या तोंडामध्ये झाला होता. तर असे हे हत्ती आणि मानवचा संघर्ष त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गामध्ये सुरू होता. आणि तेव्हा मग असं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि असे उच्चस्तरीय बैठक झाली होती. तर असं ठरवलं होतं की महाराष्ट्र हे काही हत्तींचा अधिवास नाही आहे, तर इथून हत्तींना ट्रँक्युलाइज करायचं, बेशुद्ध करायचं आणि कर्नाटकमध्ये सोडायचं, म्हणजे त्यांच्या मूळ अधिवासात ते जातील, असं एक प्रोग्राम होता. आणि त्यासाठी मग एक टीम निर्माण केली होती. आसामवरून काही माहूत बोलवले होते, पाळीव हत्तींना घेऊन बोलवले होते. ट्रँक्युलायझेशनसाठी आम्हाला नॅशनल पार्कची आमची टीम त्या ठिकाणी होती. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, सिंधुदुर्गच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक होते. आणि हत्तीचा माग, ती लोक हत्तीचा माग काढायची, कारण तिथे सिंधुदुर्गमध्ये एवढं दाट जंगल आहे, अजूनही तिथे जंगल सुदैवाने टिकून आहे. तर मग त्या ठिकाणी हत्ती नेमके कुठल्या ठिकाणी आहे, तर एकदा त्यांच्या विष्ठेचा असा बघत बघत, पाण्याच्या सोर्स बघत त्यांचा माग काढत जायचा. मग ते वॉकी टॉकीवरून कळवायचे की अशा या ठिकाणी आज हा कळप आहे. मग आमचे जे आसामी माहूत आहे ना, ते पाळीव हत्तींवर बसायचे आणि तिकडनंच ती माणसं सांगायची की मग ह्या कळपामध्ये आता एक फिमेल आहे, म्हणजे ॲडल्ट आहे की पिल्लू आहे, असं एक वर्णन आम्हाला सांगायचे. मग त्याच्यावरून आम्ही ट्रँक्युलायझेशनचा डोस बनवायचो. आणि हत्तीला ट्रँक्युलाइज करण्यासाठी मोठ्या रायफल लागतात. डोस काही फार मोठा नसतो की लोकांना वाटतं हा आता हत्तीला द्यायचं म्हणजे काय लिटरमध्ये इंजेक्शन द्यावं लागेल का, तसं काही नसतं. नॉर्मल डोस असतो एक 7-8 मिली औषधाचा, तर तो डोस आपण ह्याच्यात भरून द्यायचो ह्याच्यामध्ये. आणि मग ते माहूत पाळीव हत्तींवर बसून जंगलात जायचे आणि मग त्या ठिकाणी तिथे जो हत्ती तो दिसला की त्या पाळीव हत्तीवरूनच त्या रायफलनी त्या जंगली हत्तीला डार्ट मारला जायचा. मग ते जंगली हत्ती थोडा तो कसा व्हायचा, पूर्ण म्हणजे खाली नाही पण तो झाडाला वगैरे असा टेकून मग तो बेशुद्ध व्हायचा, उभाच असायचा. पण हे डार्ट मारण्याचं काम तुम्ही नाही, आम्ही नाही करायचो. त्यासाठी ते माहूत आणले होते. कारण ते हत्तीला पकडणं एवढं सोपं गोष्ट नाहीये जंगलामध्ये जाऊन. कारण आता एकदा तो तिथे बेशुद्ध झाला की त्यांना कळायचं की आता झाडाला टेकून हा बेशुद्ध झालाय, की ते मग वॉकी टॉकीवरून कळवायचे की तो हत्ती बेशुद्ध झालाय. मग आमची टीम आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि मग त्या हत्तीला 2 बाजूंना रशी बांधायला लागायची, कारण ते त्यांना पूर्ण चालता यायचं नाही, ते बेशुद्धीत असायचे, लडबडीत असायचे. मग 2 माहूत 2 हत्तींवरून त्याला पकडायचे असे आणि मग ते 2 हत्ती आणि मध्ये तो बेशुद्ध झालेला हत्ती, म्हणजे जसं एखाद्या आजारी माणसाला 2 माणसं आपण कशा पद्धतीने धरून नेतो त्या पद्धतीने ते धरून त्या तळावर त्याला आणलं जायचं. आणि मग ते हळूहळू मग शुद्धीवर यायचं. मग ते खूप त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आले, कारण मी माझ्या पुस्तकामध्ये पण तुम्ही वाचलं असेल, घर हरवलेल्या हत्तींसाठी म्हणून एक प्रकरण आहे. तर सुरुवातीला आम्ही एक ती फिमेल पकडली होती आणि ती हत्तींमध्ये कसं असतं, फिमेल ही कळपाची प्रमुख असते, मादी असते. आणि मग ती मादी कसं असतं, ती मादीला जेव्हा पकडलं जातं तर तेव्हा तिला तिचं स्वतःचं टेन्शन असतंच की मला पकडलं गेलंय,
पण त्यापेक्षा जास्त तिला तिच्या कळपाचं काळजी असते की माझी मुलं किंवा माझी नातवंड तिची असतील तर ह्यांचं आता काय होईल असं एक असतं. आणि त्या हत्तींच्या मध्ये मातृसत्ताक पद्धती हा आहे. मातृसत्ताक पद्धती आहे. तर ते त्याच्यामुळे तो स्ट्रेसचा प्रकार मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की वन्य प्राण्यांमध्ये जो मानसिकता आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला दिसते की ते मग इतके एकदा शुद्धीवर आला की तो इतका म्हणजे असा ॲग्रेसिव्ह व्हायचा. आम्ही त्याला एका झाडाला त्या हत्तीणीला बांधून ठेवलं होतं तर तिने अक्षरशः इतक्या उड्या मारल्या की ते एक मोठं म्हणजे एक असं आंब्याचं मोठ्या बुंध्याचं झाड होतं तर ते अक्षरशः आता ते झाडच मुळासकट निघतंय की काय असं शंका यायला लागली. मग ते माहूत आले, त्यांनी तिला साखळ दंडाने बांधलं, म्हणजे इतकं प्रकार करावे लागले तेव्हा ती कुठेतरी शांत झाली. पण नंतर त्या स्ट्रेस तो तिच्यावरती एवढा मोठा आला, त्या स्ट्रेसमुळे तिला मोठ्या प्रमाणात डायरिया चालू झाला. आणि मग तो डायरिया म्हणजे हत्तीचा डायरिया, तो काय असं साधा नाही, असं मोठ्या होस पाईपमधून जसं काय बदा पाणी पडतंय अशा पद्धतीचा तो डायरिया चालू झाला. आणि त्या डायरियामुळे थकून ती हत्तीण खाली बसली. मग बसल्यावर आम्ही ठरवलं तर हिला सलाईन तरी आपण लावूया, नाही तर म्हणजे डिहायड्रेशन होऊन ती जाईल. तर मग आम्ही त्या जंगलामध्ये त्याच्या कानावरती जे शिरा असतात त्याच्यावरून आम्ही तिला सलाईन लावायचो. पण ती जंगली हत्तीण असल्यामुळे ती म्हणजे आम्ही सलाईन लावलं, अर्धी बाटली नाही गेली तर ती सोंडेनी झटकन ती उडवून लावायची. तर ते पुन्हा मग दुसरी बाटली घेऊन पुन्हा टोचायचं, असे म्हणजे खूप प्रकार त्यावेळेला आम्हाला करायला लागलेले. बरोबर. आणि मग त्या हत्तींचं स्थलांतर तुम्हाला करता आलं? हो, स्थलांतर करता आलं म्हणण्यापेक्षा खूप त्याच्यामध्ये असे खूप साधे समस्या नव्हती, खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले. की आता पहिली हत्तीण जी होती तर तिला तो डायरिया म्हणजे इतकं डिहायड्रेशन झालं की ती कळपाची प्रमुखच होती. डिहायड्रेशन आम्ही सलाईन लावतो इकडनं, आमचं ते थेंब किंवा काय जे पडत असेल आणि इथून जे बदा जाणारं पाणी याचा मेळ जुळलाच नाही. तर ती पहिली हत्तीण तर त्याच्यातच गेली. आणि ते इतकं म्हणजे टेन्शन झालं मनामध्ये की अरे एवढा मोठा प्राणी काल जंगलामध्ये चांगला फिरत होता आणि आज असा फक्त म्हणजे माणसांच्या ह्याच्यामुळे की आपल्याला त्याला पकडावं लागलं आणि आज तो असा मृत झाला. आणि मी तर खूप म्हणजे मला तो मृत्यू म्हणजे आता पशुवैद्य म्हणून तुम्हाला प्राण्यांचे किंवा डॉक्टरला पण मृत्यू बघावे लागतात आणि त्याची एक सवय होते. पण त्या हत्तीणीचा मृत्यू म्हणजे मला भयानक म्हणजे एक टेन्शन झाल्यासारखं झालं. आणि मग मी तिथे जंगलामध्येच तंबू ठेवले होते. आम्हाला त्या तंबूमध्ये आम्ही बसलो होतो रात्रीचे आणि मी एकटीच म्हणजे तिथे त्या तंबूच्या दारामध्ये बसले होते. तर त्या रात्री संध्याकाळी आम्ही काय केलं होतं, त्या हत्तीणीचं पहिलं पोस्टमॉर्टम आम्ही केलं होतं. म्हणजे तिकडचे पण स्थानिक डॉक्टर 4-5 बोलवले होते, कारण एकटीने पण मला करणं शक्य नव्हतं पोस्टमॉर्टम. मग 3-4 डॉक्टर आम्ही त्या हत्तीणीचं पोस्टमॉर्टम केलं. त्या पोस्टमॉर्टममध्ये पण आलं की डिहायड्रेशन झाल्यामुळे ही हत्तीण गेलेली आहे. तर त्याच्यानंतर मग त्या हत्तीणीला संपूर्ण आम्ही तिचं ते स्थानिक गावकऱ्यांनी पूजा वगैरे केली आणि पुरलं तिला. आणि आम्ही जवळच तंबूमध्ये थांबलो होतो. तर रात्री जेव्हा रात्र झाली होती खूप, म्हणजे रात्रीचे 2-2:30 वाजले असतील, तर जंगलातले तिचे बाकीचे जे कळपातले हत्ती होते ते हळूहळू त्या ठिकाणी आले आणि ज्या ठिकाणी तिला पुरलं होतं तर त्या ठिकाणी त्यांनी असं म्हणजे काय फेऱ्या मारल्या, त्या ठिकाणी ते थांबले 5-10 मिनिटं आणि आम्ही ते बघतोय. मी पण माझ्याबरोबर जे म्हणताना पण उठवलं, म्हटलं हे बघा. आणि त्या ठिकाणी ते थांबले आणि मग शांतपणे म्हणजे पावलं टाकत जंगलात निघून गेले. माणसासारख्या त्यांच्यामध्ये सुद्धा भावना हो, असतात. हे ऍक्च्युली मी वाचलं होतं. म्हणजे तुम्हाला लॉरेन्स अँथनीचं नाव माहिती असेल की तो एलिफंट विस्परर होता आफ्रिकेतला. त्याला हत्तींशी तो संवाद साधू शकायचा. तर लॉरेन्स अँथनी जेव्हा गेला तेव्हा जंगलातला हत्तींचा कळप कित्येक मैलांवरून प्रवास करत त्याच्या घरी आलेला. म्हणजे त्यांना कसं कळलं माहिती नाही की लॉरेन्स कसा गेला ते, पण ते प्रवास करत तिथे आले आणि त्यांनी त्याच्या घरात त्याची जी बायको आणि मुलं होती त्यांच्या अंगावरून सोंड फिरवली आणि मग 1-2 दिवस ते तिथेच फिरत होते आणि नंतर मग ते निघून गेले. तर हे मी वाचलं होतं, पण मी ते प्रत्यक्ष त्या दिवशी त्या ठिकाणी पाहिलं की म्हणजे त्यांना किती एकमेकांच्या माणसाचा किंवा आपला त्यांच्या कळपातला मृत्यू असू दे याबद्दल ते किती सेन्सिटिव्ह असतात. एकीकडे बिबट्या झाला, हत्ती झाले, म्हणजे खूप मोठा प्राणी झाला. तसेच अगदी छोट्या प्राण्यांवरती सुद्धा तुम्ही उपचार केलेत किंवा त्यांच्याही प्रसूतीचे काही अनुभव असतील, त्याविषयी सांगा. छोटे खूप म्हणजे आता व्हेटरनरी डॉक्टर म्हटला तर त्याला रोज काहीतरी वेगळं येतं. म्हणजे व्हेटरनरी डॉक्टरला असं वाटतच नाही की आपण पूर्णपणे तज्ज्ञ झालोय, असं की आतापर्यंत आपण अरे वा एवढं शिकलो आणि दुसऱ्या दिवशी असं काहीतरी एक नवीनच प्राणी येतो. आणि नॅशनल पार्कमध्ये तर मोस्टली असं वेगळं दर दिवशी काहीतरी घडत असतं. तर आमच्याकडे त्यावेळेला एक बुश बेबी म्हणून एक छोटं जे तळ हातावर मावू शकेल असं छोटंसं माकड आलं होतं.
म्हणजे त्याचं असं झालं होतं की बुश बेबी हा ऍक्च्युली आफ्रिकेमध्ये सापडतो. पण एक माणूस सिंगापूरला घेऊन चालला होता, आपल्या खिशातून 2 बुश बेबी त्याने टाकले होते आणि तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं आणि मग ते खिशामध्ये घुसमटून आधीच एक माकड, त्याचा जो साथीदार होता ते मेला होता. मग ह्या बुश बेबीला आमच्याकडे आणलं, तर त्यांनी माझ्याकडे आणलं. तर म्हटलं अरे बापरे, आता हा कुठला नवीन प्राणी, मलाही नेमका आयडेंटिफाय करता येईना. मग जेव्हा रेफरन्स बघितलं तेव्हा कळलं की हे सगळ्यात छोटं माकड आहे जगातलं, ह्याला बुश बेबी म्हणतात. मग आम्ही म्हटलं आता ह्याला खायला काय द्यायचं, तर तेव्हा कळलं की हा फळं पण खातो आणि किडे पण खातो. मग आम्ही ॲपल वगैरे मागवलं, तर ते ॲपल बरोबर तोडून खायला लागला. मग एक छोटा मुलगा होता आमच्या पार्कमध्ये, त्याला प्राण्यांची खूप आवड होती. तर त्याला म्हटलं अरे नागतोडे पकडून आणशील का, तो म्हणे हो. मग तो रोज सकाळी जायचा आणि डबीभर असे नागतोडे घेऊन यायचा आणि मग ते नागतोडे त्याला दिले की जसं आपण कसे मुलं पॉपकॉर्न खातो तसं त्याला ते खूप आनंद व्हायचा आणि असं कुरुम करत ते खायचा. असे म्हणजे त्यांना ऍक्च्युली जेव्हा प्राणी येतो तेव्हा अरे ह्याला तर खायला काय द्यायचं, म्हणजे नेमकं त्याचं हॅबिटॅट काय असेल, त्याला ठेवायचं कसं किंवा त्याला खायला कसं द्यायचं, किंवा प्राणी कसे घाबरलेले असतात रे. आत्ताच म्हणजे एक 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी एक माकडीण ह्याचा लाईटचा शॉक लागून मेली. अच्छा. आणि तिची 2 पिल्लं होती. मग ती 2 पिल्लं, आई अचानक गेली, तर मग ते NGOच्या आणि आमच्या फॉरेस्टच्या लोकांनी पकडलं त्या पिल्लांना आणि त्या माकडीणीला पण माझ्याकडे ते शव घेऊन आले. तर आम्ही बघितलं पूर्ण तिला ते रक्तबंबाळ होऊन ती गेली होती. आणि ती पिल्लं एवढी म्हणजे भाऊ बहीण होते एकदम. आणि रक्षाबंधनच्या दिवशीच मला ते एवढं हे वाटलं की ते असे पिंजऱ्यामध्ये ठेवलं ना, एकमेकांना असे घट्ट पकडून ठेवलं होतं आणि आमच्या जवळ यायला पण ते असे बघत राहायचे. त्यांच्यातला बंध अधिक एकदम म्हणजे असे घट्ट पकडून एक ह्याच्यावर दुसरा ह्याच्यावर आणि सगळीकडे, म्हणजे जसं काही आता आपल्याला एकमेकांचाच आधार आहे. आणि मग 1-2 दिवस राहिल्याच्या नंतर मग हळूहळू त्यांना कळलं की ही माणसं काही तितकीशी वाईट नाही आहेत. मग ते आम्ही काय दिलं तर केळं किंवा काही असे फळं घ्यायला यायला लागली आणि थोडी निवांत झाली. अजूनही ते आहेत. मग आता जरा थोडीशी व्यवस्थित झाली की आम्ही चांगला कळप बघून त्यांना आम्ही जंगलामध्ये सोडणार. आणि प्राणी अशा प्रकारे प्रतिसाद देतात, म्हणजे पाळीव प्राणी जे असतात ते तर जीव लावतात आपल्याला माहितीच आहे, पण तुम्ही ज्या वेळेला मला वाटतं घारीवर उपचार केला होता आणि त्यानंतर ती घार पुन्हा पुन्हा गिरट्या घालत तुमच्याकडे येत होती. घारी तेव्हा खूप यायच्या, आता मला माहिती नाही, पण त्यावेळेला जे संक्रांतीचं असायचं आपल्याकडे, पतंग जे उडवतात त्यावेळेला, तर त्या पतंगांचं मांजा जो आपला काचेचा त्याच्यात वापर करतात, त्यामुळे असे हे उडणारे पक्षी असतात त्यांना खूप त्रास होतो. आणि मग अचानक असे रक्तबंबाळ झालेले पक्षी संक्रांतीच्या काळात खूप यायचे त्यावेळेला. आणि मग अशी ती घार आणली होती, सो तिचा पंख फाटला होता, मग त्याच्यावर आम्ही उपचार केले आणि आमच्या पिंजऱ्यामध्येच होती बरेच, म्हणजे 10-15 दिवस होती. मग तिला आम्ही बीफ वगैरे, जे आमच्या मोठ्या प्राण्यांसाठी बीफ येतं त्याचे तुकडे आम्ही तिला द्यायचो, ती खायची रोजच्या रोज. ते खाऊन तिला चांगली, ती माझ्याबरोबर मी गेली की अगदी माझ्या जवळ यायची. आणि नंतर जेव्हा आम्ही सोडलं तिला तर ती जायला तयारच नव्हती. ती सुरुवातीला, मग नंतर गेली एक, पण पुन्हा ती सकाळीच्या वेळेला त्या ठिकाणी पुन्हा मी जेव्हा तर माझा राऊंड असा त्यावेळेला ती परत त्या ठिकाणी येऊन बसायची. बरोबर. या प्राण्यांना त्यांच्यावर उपचार करणं आणि खाऊ घालणं ही दोन्ही प्रकारची जबाबदारी तुम्ही पार पाडत असता. तुमचा एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये तुम्ही कोब्राला भरवताय खाऊ घालताय, तर ते आत्ताच, म्हणजे आता 8 दिवसापूर्वीच एक कोब्रा रेस्क्यू झाला होता. बाकी इतर जर हेल्दी असतील, म्हणजे वस्तीतून साप किंवा असे पकडले, तर जवळपासच्या आम्ही जंगलामध्ये त्यांना सोडून देतो. पण हा कोब्रा कसा आहे, थोडासा अपंग आहे आणि त्याला त्याचा फणा पण असा वरती नीट करता येत नाही. फणा करायला गेला तर जसा अपंग माणूस आपला हात हलवतो तसा तो करतो आणि स्वतःहून काही खात नव्हता. आम्ही 2 दिवस त्याला अंड वगैरे ठेवून बघितलं की स्वतःहून काहीच खात नाही. मग आम्ही ठरवलं तर ह्याला फिडिंग केलं पाहिजे, नाहीतर मग तो मरेल. मग त्याला आमच्याकडे स्नेक पकडणारे पण कॅचर चांगले एक्सपर्ट आहेत. तर आमचा दिनेश गुप्ता म्हणून माझा एक प्राणी रक्षक आहे, तर त्याने व्यवस्थित त्याला कॅच केलं आणि मग एक फिडिंग ट्यूब असते, ती फिडिंग ट्यूब बरोबर त्याच्या पोटामध्ये घालावी लागते. खूप लांबवर अशी फिडिंग ट्यूब, ती पोचल्याच्या नंतर अंड फोडून आम्ही सिरिंजमध्ये भरतो ते, आणि मग ती सिरिंज त्या नळीला जोडून त्याच्या पोटामध्ये डायरेक्ट त्याला अन्न देतं. मोठी प्रोसेस आहे ही. तर अशा पद्धतीने त्या नागाला सुद्धा तुम्ही वाचवलं, त्याला खाऊ घातलं. तुम्ही मगाचपासून उल्लेख करताय त्याच्यामध्ये हे सगळं टीम वर्क आहे. बरोबर. प्रत्येक वेळेला एकटा माणूस, एकटा डॉक्टर काही करू नाही शकत आहे. तर याचा अनुभव तुम्हाला आता खूप वेळा आला, पण ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये गेलात त्यावेळेला तिथल्या स्टाफने म्हणा तुम्हाला कसं स्वीकारलं की एक बाई इथे आल्या आहेत डॉक्टर म्हणून?
म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा तिथे बदली घेणार होते तेव्हा तिथल्या आधीच्या काही लोकांशी मी बोलले. तर तिथे तिथे कधीच म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये महिला पशुवैद्यकीय म्हणजे कोणीच कधी गेली नव्हती. तर त्याने मला वेड्यातच काढलं. म्हणजे इथे काय ही जागा काय म्हणजे स्त्रियांची नाहीये म्हणाले. इथे अख्ख्या महाराष्ट्रातलं जंगल फिरावं लागतं, कधी कुठूनही कॉल येतात, तुम्हाला पकडायला जावं लागतं, ते काय तुम्हाला जमणार आहे का? तर ते नाही म्हणजे माझा त्यांनी पूर्ण हे करून टाकलं, डिमोटिवेट केलं की तुम्ही हे जाऊच नका, हे पद तुमच्यासाठी नाहीच आहे असं. पण पुन्हा त्यावेळेला मी विचार केला, जेव्हा मी व्हेटरनरीला येत होते तेव्हा पण मला लोकांनी हेच सांगितलं होतं की महिलांना जमणार नाही. म्हटलं ते तर आपण करून दाखवलं, अलिबागमध्ये आपण 4-5 वर्ष तेच केलं. आता म्हटलं हे का नाही करू शकणार? हे तर म्हणजे तुम्ही जोपर्यंत स्वतःला एक्सप्लोअर करत नाही तोपर्यंत कळतच नाही तुम्हाला. मी म्हटलं ठीक आहे, नाही जमलं तर सोडून देईन, काय फारसं काय आहे, आणखीन दुसरीकडे जाईन बदली करून, पण एक प्रयोग तर करून बघूया का नाही जमत ते. मग असं करून मी त्या ठिकाणी आले. तर ते आल्याच्या नंतर काही लोकांनी असे म्हणजे कॉमेंट्स केले होते की आता संजय गांधी नॅशनल पार्कचं व्हेटरनरी सेक्शन संपलं, आता जे काय असेल ते बघा, म्हणजे तुम्ही काय ह्याला काही अर्थ नाही, असं इथपर्यंत कॉमेंट झाले होते. म्हणजे त्याचा अनुभव घेण्यापूर्वीच लोक एक महिला म्हणूनच त्यांनी म्हणजे ही करू शकत नाही असं. पण कसं असतं, मग ह्या असं कॉमेंट्स ऐकल्यावर आपल्याला अजून म्हणजे हे येतं की नाही, मग आपल्याला करून दाखवलं पाहिजे. कारण मग इतर मी असं बघितलेलं आहे की इन जनरल सुद्धा स्त्रियांना अनुभव असेल की एखादा पुरुष काम करत नसेल तर त्याच्याकडे थोडासा कानाडोळा होतो, पण बाई करत नसेल तर तिला सांगतात की नाही ही बाई, ह्या बायका म्हणजे असं कन्सेशन घेणार किंवा मुलांचे कारण सांगणार किंवा हे करणार. तर हे मला नको होतं की का नाही करू शकत हे म्हणून मला दाखवून द्यायचं होतं. म्हणून मी जास्त जिद्दीने मग त्या काळामध्ये थोडी अजून सतर्क झाले. जास्त मी इंटरनेटचा खूप वापर केला की एखादं गोष्ट करायची असेल तर कशी केली पाहिजे, आणि त्याच्यातून मग मी खूप त्याच्यामध्ये शिकत गेले. म्हणजे वेगवेगळे मला त्यावेळेला हरणांचा एक ट्रान्सलोकेशनचा खूप चांगला अनुभव होता. म्हणजे 75 हरणं होती. बाबासाहेब आंबेडकर गार्डन होतं पवईच्या इथे. तर तिथून आम्हाला ती हरणं तुंगारेश्वर सँच्युरी अभयारण्य जो नॅशनल पार्कचाच एक भाग आहे, तर तिथे आम्हाला ती मुक्त करायची होती. तर हरणांच्या ट्रान्सलोकेशनमध्ये कसं आहे की आजपर्यंतचा असा अनुभव होता की भरपूर हरणं मरतात, कारण ती घाबरट असतात. एकतर त्यांना नुसतं तुम्ही असं हे केलं तरी पण मरतात. म्हणजे हरणाच्या काळजाचा म्हणतात. आणि त्याच्यामुळे ट्रान्सलोकेशन करणं हे खूप जबाबदारीचं काम असतं. तर ते सुद्धा मग मी स्वतःहून सांगितलं आमच्या साहेबांना की मी ते करेन असं. आणि मग ते आम्ही गेल्या म्हणजे सुरुवातीच्याच 3-4 महिन्यातला आमचा तो कार्यक्रम होता. आम्ही तिथली ती 2-2, 3-3 हरणं बेशुद्ध करायचो, पिंजऱ्यात बंदिस्त करायचो, आणि त्या सँच्युरीमध्ये एक चेनलिंग फेन्सिंग तात्पुरतं बनवलं होतं. त्या ठिकाणी ती हरणं ठेवायची आणि मग थोडे दिवस त्यांचं तिथे ऑब्झर्व करायचं की ह्या वातावरणाला सूट होत आहेत का, आणि नंतर मग सोडून द्यायची. असं हे खूप म्हणजे वेगवेगळं कामं असतात. म्हणजे त्यानंतर मग सगळ्यांना हळूहळू कळलं, म्हणजे हा जो पहिला काम झालं किंवा बिबट्याचं ट्रँक्युलायझेशन झालं की ते थोडेसे मला सिरियसली बघायला लागले की एकदम काही म्हणजे असं हे नाहीये की बाई म्हणून हे घेणारी नाहीये. मी स्वतःला सिद्ध केलं. म्हणजे प्राण्यांचा विश्वास मिळवणं, त्याच्या आधी माणसाचा विश्वास कमावणं हे सुद्धा फार अवघड असतं. आणि मग ती टीम सगळी तुमच्याशी छान जोडली गेली. टीमवर्कचं जे तुम्ही म्हणालात ना ते खूप बरोबर आहे. आणि वाईल्ड लाईफमध्ये मी एकटी किंवा असं कोणीच काही करू शकत नाही. वाईल्ड लाईफमध्ये तुम्हाला एक टीमवर्कनीच काम करावं लागतं. इव्हन तुम्ही जो डार्ट असतो, डार्ट जेव्हा मारता त्या समजा मी डार्ट मारते तर दुसरा बघणारा माणूस असावा लागतो की डार्ट बरोबर त्यात गेलाय का. मग तो असा अंगठा करून सांगणार की बाबा हा हे डार्ट गेलाय, किंवा त्या बिबट्याच्या अटॅक करतोय का ह्याच्यावर लक्ष ठेवणारा एक दुसरा माणूस असतो. असं हे टीमवर्कचं काम असतं. म्हणजे मला एकदा आठवतंय की एका ठिकाणी आम्ही रेस्क्यू करायला गेलो होतो. असा पडका गुरांचा गोठा होता. तर त्या गोठ्याला त्या कुडाच्या भिंती होत्या आणि त्याच्या आतमध्ये तो बिबट्या बसला होता. तर सुरुवातीला आम्ही काय केलं, एक मच्छीमारांची मोठी जाळी असते, ती जाळी पूर्ण त्या गोठ्याभोवती गुंडाळून घेतली. आणि मग आम्ही त्या बिबट्याचं लोकेशन बघितलं आणि डार्टिंग आम्ही करणार होतो. तर मी डार्ट घेऊन पुढे गेले तर त्या बिबट्याने माझ्या अंगावर अशी पटकन आतून उडी मारली. तर भिंत ती कुडाची होती त्याच्यामुळे ती पटकन तुटली. पण माझ्या टीममधला झिरवे म्हणून प्राणीरक्षक होता, तर तो पटकन असा पुढे आला आणि त्यांनी मला पूर्ण कव्हर केलं. आणि मग मी नंतर मला ते खूप हे झालं, म्हटलं झिरवे तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि माझ्या पुढे तुम्हाला काय झालं असतं तर तो मला म्हणाला, मॅडम तुम्हाला काय झालं असतं तर आमची फुल इज्जत गेली असती. म्हणजे एक ते, कारण बिबट्या जेव्हा असतो की कुठलाही वन्य प्राणी
तो काय असं म्हणत नाही की ह्या डॉक्टर आहेत, ह्यांना काय आपण सोडायचं, ना. ह्यांना अटॅक करायचा. तसा भेदभाव तो नाही नाही करणार. त्याच्यामुळे तुम्हाला एक असं एक काय म्हणतात, एक माणूस म्हणून तुम्हाला एका स्तरावर येऊन तुम्हाला काम करावं लागतं. तर ती जी टीमवर्क होतं, ती आमची रेस्क्यू टीम ती खूप चांगल्या पद्धतीने, म्हणून ती आमची जमली होती रेस्क्यू. बरोबर. आत्ताच्या काळामध्ये इंटरनेट आहे, इतर सगळी माध्यमं आहेत आणि त्यामुळे हे तुमचं काम जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचतंय. त्याच्याबद्दल उत्सुकता, कुतूहल हे जसं आहे त्याचप्रमाणे त्याच्यातला थरार हा सुद्धा आता लोकांपर्यंत पोहोचतोय. पण हे आव्हान म्हणून अधिक आहे त्याहीपेक्षा. म्हणजे जीवावरती बेतणारे अनेक प्रसंग जसे तुम्ही अनुभवलेत, तसं प्रसूतीचा सुद्धा अनुभव तुमचा जो आहे तो या इथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सुद्धा कसा कामी आला? एखादी अवघड प्रसूतीची केस सांगाल का? प्रसूतीचं म्हणजे अलिबागला असताना मी गाईगुरांची प्रसूती केली होती आणि इथे आल्यावर वाघ सिंहांची प्रसूती करण्याची वेळ सुद्धा माझ्यावर आली. म्हणजे वाघीण जेव्हा आमची मिलन काळात यायची, मग ती लक्षणं आम्ही लक्ष ठेवायचो बरोबर. मग त्यावेळेलाच वाघाला तिच्या सोबत सोडणं किंवा सिव्हिणीचं हे पहिल्यांदा करायला लागायचं. मग 1-2 महिने गेले, 1 महिना साधारण गेला की ती थोडी शांत वाटायला लागायची तर तिच्या बिहेवियरपेक्षा. मग तेव्हा वाटायचं की ही बाबा प्रेग्नंट आहे. मग त्यावेळेला आम्ही मग तिचं सोनोग्राफी करायचं. मग बाहेरच्या आम्ही तज्ज्ञ सोनोग्राफी स्पेशालिस्टना बोलवतो आणि मग तिथे आम्ही तिचं सोनोग्राफी केलं की उत्सुकता असते की किती पिल्लं असतील, की 1 आहे का 2 आहे की 3 आहे. पण हे कितव्या महिन्यात साधारण कळतं? हा साधारण 1.5 महिन्याच्या पुढे त्यांच्यामध्ये कळतं, 1.5-2 महिन्याच्या पुढे. आणि मग कळलं की बाबा आता ही एवढी पिल्लं आहेत. मग तिला स्पेशल ट्रीटमेंट चालू होते की तिचा नेहमीचा जो बीफचा आहार असतो त्याच्या व्यतिरिक्त मग तिला कोंबड्या वगैरे किंवा काही औषधं तिच्या खाण्यातून आमच्याकडे तर्फे चालू होतात आणि मग तिच्यावर खूप बारकाईने लक्ष ठेवलं जातं. आणि जेव्हा मग आता दिवस कळतात की बाबा आता हे दिवस आता 92 डेज असे तिचे जवळ आलेले आहेत की मग तिच्यावर अगदी क्लोज ऑब्झर्वेशन आम्ही तिथल्या मजुरांना आणि प्राणीरक्षकांना सांगतो. पण डिलिव्हरी कसं होतं की बहुतेकदा मी त्यांची रात्रीच्याच वेळेला होते. तर एकदा मग असा रात्रीच्या वेळेस मला फोन आला की असं ती वाघीणचं वाटतंय मॅडम, तुम्ही या लगेच. मग मी त्यावेळेला कसं होतं, माझे मिस्टर होते, त्यांची नाईट शिफ्ट होती, मग ते पण नव्हते आणि मुलगा खूप लहान होता माझा त्यावेळेला, म्हणजे साधारण 2-3 वर्षाचाच होता. म्हणजे तो एकटा घरी त्याला ठेवू शकत नव्हतं. मग मी माझ्यासोबत मग त्याला नेलेले अशा वेळेला. मग तो तिथेच त्याला झोपवायचं तिथेच एखाद्या म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि मग आमची इथे तिचं डिलिव्हरीचं कसं होतंय काय याचं ऑब्झर्वेशन चालू असायचं. जर समजा काही तिला असिस्ट करायची गरज लागली तर त्यावेळेला तिला मग पिंजऱ्यात घ्यावं की काय याचा आम्ही विचार करायचो. आणि मग त्याच्यानंतर मग 3 ते 4 पिल्लं ते लगेच येत नाहीत. एक जर पिल्लू झालं की थोडा वेळ जातो, मग 2, मग 3 वगैरे झाली की जेवढी सोनोग्राफीमध्ये आपल्याला दिसली होती तेवढी पिल्लं आली की मग आम्ही झाली आता डिलिव्हरी. अशा प्रकारे ही डिलिव्हरी पार पडते. आणि ही म्हणजे झू मधले किंवा प्राणी संग्रहालयातले प्राणी, बाकी तर त्यांची निसर्गातच प्रसूती निसर्गातच होते. पण आम्ही झू मध्ये कसं करतो की वाघिणीची डिलिव्हरी हे खूप स्पेशल गोष्ट असते. वाघिणीची किंवा सिव्हिणीची ती असं नॉर्मल पिंजऱ्यामध्ये साधारण त्यांची डिलिव्हरी यशस्वी होत नाही. आमच्याकडे म्हणजे जंगलामध्ये ती कशी गुहेमध्ये जातात, अशा एकांतात गुहा असतात जिथे दुसरं कोणी येणार नाही, अशी काळोखी गुहा त्या निवडतात डिलिव्हरीसाठी. मग त्या पद्धतीचीच आम्ही एक डेन बनवलेली आहे तिथे. तर ज्या वेळेला ती आता डिलिव्हरी तिची जवळ आलेली कळलं की मग एक 10-15 दिवस अगोदर तिला डेनची आम्ही सवय लावतो की तिथे अगदी काळोख असतो, छोटीशीच खिडकी असते, म्हणजे तिला तिथे सुरक्षित वाटायला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी तिला आणि बाहेरून बघायचं असेल तर हातातच CCTV वगैरे आम्ही लावलेले आहेत. पूर्वी आम्ही एक छोटंसं असं होल ठेवलेलं होतं की त्या होलमधनं आम्ही बघायचो की हिचं डिलिव्हरी व्यवस्थित होते की नाही. आणि मग ती तिथे डिलिव्हरी झाली की ती पिल्लांना तिला कळलं ना की बाबा इथे असुरक्षितता आहे, तर वाघीण आपली पिल्लं सोडून पण देते. म्हणजे ती विचार करत नाही. मग ती अशी पिल्लांना दूध पण पाजणार नाही, जवळ पण घेणार नाही. तिला असं पूर्ण म्हणजे सुरक्षितता आहे ह्या ठिकाणी हे कळलं तर तिची पिल्लं ती त्या ठिकाणी छान वाढवते. तर त्यावेळेला आमचे ते वाघिणीचे डिलिव्हरी फार छान झाले होते. 3 पिल्लं झालेली. आणि मग तिथे 2 भाग आहेत डेनचे. एका भागामध्ये झालं की एक 15-20 दिवस झाले की ती जागा बदलाय, तिला जंगलामध्ये पण सवय असते, म्हणजे पूर्ण वेळ ती त्या ठिकाणी राहत नाही जंगलामध्ये, ती पिल्लं घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाते. तर आम्ही डेनचा दुसरा भाग त्यावेळेला ओपन करतो. मग त्यावेळेला ती त्या दुसऱ्या भागामध्ये थोडंसं उंचावर आम्ही अशा फळ्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत,
मग तिथे ती जाऊन चढते आणि बसते, मग ती पिल्लं त्या ठिकाणी, परत तिथून तिसरी जागा बदलते, असं 15-15 दिवसाच्या गॅपने ती जागा बदलतात. अच्छा. तर त्याप्रमाणे मग त्यांना तशा जागा पण तिथे उपलब्ध करून द्याव्या लागतात. म्हणजे गर्भारणीची काळजी पण घेता आणि नंतर बाळंतिणीची सुद्धा काळजी तुम्ही घेता आणि त्याच वेळेला स्वतःच सुद्धा बाळ तुम्ही घेऊन तिथे जावं लागायचं. मला ते फार हे वाटायचं की ते माती तिथे नील आमचं झोपलेलं असायचं आणि ती वाघिणीची पिल्लं पण त्या ठिकाणी आम्ही बघत असायचो. आणि आता तुमचा हा लेख तो सुद्धा डॉक्टर होणार आहे. डॉक्टर होणार आहे. पण तो माणसांचा डॉक्टर होता. वा. तर तुमची ही कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे तुम्ही म्हणाला तसं मिस्टरांचा सपोर्ट अर्थातच तुम्हाला आहे आणि खेडमधून तुम्ही आलात कोकणातनं, तर प्राणी सगळ्यांनाच आवडतात खरं तर, पण म्हणून काही वेटरनरी डॉक्टर व्हायला कोणी जाणार नाही पटकन. तर त्यावेळेला तुमच्या घरातनं तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला? म्हणजे आई वडील तुमचे? आमच्या घरात माझी आई शिक्षिका होती आणि वडील पोस्टामध्ये पोस्ट मास्तर होते. अच्छा. वडील हे माझे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांना असं एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणतात तसा त्यांच्याकडे पहिल्यापासून होता. अरे वा. आणि मुलगा मुलगी ह्याच्यामध्ये काही भेदभाव करायचा नसतो, हे म्हणजे त्यांना ते असं आवडायचंच नाही. का नाही करणार? म्हणजे मला असं आठवतं की मी जेव्हा क्लासला जायचे ते रात्र व्हायची मला आणि मला भीती वाटायची की एवढ्या रात्रीने, आमचं तेव्हा थोडंसं घर असं जंगलाच्या बाजूला होतं आणि मधला रस्ता काळोखाचा होता. तर खेडहून दापोलीला? नाही, दापोलीला नाही, ते नंतर कॉलेजला जाताना, म्हणजे लहान असताना, अगदी 6वी-7वीला असताना एकदम गावाच्या बाजूला आमचं घर होतं आणि गावामध्ये ट्युशनला मी जायचे. तर येताना त्या थोड्याशा जंगलाच्या रस्त्यावरून मला यावं लागायचं, मला भीती वाटायची. तर वडिलांना म्हटलं ना मला भीती वाटते, तर ते माझ्यावर चिडायचे, कसली भीती वाटते? तर मी म्हणायचे भूताची भीती वाटते. आता दुसरं काय? तर ते म्हणायचे भूत बीत असं काही नसतं जगात, तू येत जा, तुला कोणी भूत काही केलं तर मला सांग. तर म्हणजे मी ते असं डोक्यात आलं की म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी आमच्या मनावर ते बिंबवलं की अशी घाबरून जाण्याची काही गोष्ट नसते, तुम्ही त्या भीतीच्या पलीकडे जाऊन विचार केला की भीती संपते. म्हणजे हा अनुभव मी जेव्हा रेस्क्यू करायला गेले तेव्हा मला खूप उपयोगी पडला की बापरे, म्हणजे तो अंगावर येईल, मग भीती काय करायचं. मग ह्या म्हणायचं की भीती वाटत असेल तर त्याला काय उपाययोजना केली पाहिजे, की आपली मानसिकता कशी त्याला आपण तयार केली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आई वडिलांनी खूप मला शिकवल्या की मुलगी काही करू शकत नाही. त्या काळामध्ये जेव्हा म्हणजे 20-25 वर्षापूर्वी माझ्या बरोबरच्या मुली असतील तर जेमतेम म्हणजे 10वी पास होऊन कोणी गावामध्येच BCom किंवा BA असं केलं आणि पुढे लग्न होऊन आपापल्या सासरी गेल्या. पण त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला 12वी नंतर काय करायचं तर मी सांगितलं की मला व्हेटरनरी व्हायचं, तर तू जरूर जा. म्हणजे त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला मुंबईला. पण त्यांनी सपोर्ट केला म्हणजे असा सपोर्ट नाही की हल्लीच्या मुलांना कसं आई वडील घेऊन जातात कॉलेजला किंवा दाखवा, तसं नाही. तुला आवडलं ना तू जा तिथे, तू स्वतः ॲडमिशन घे, काय काय मदत लागली तर मला सांग, मी ती पैशाच्या स्वरूपात पाठवतो, पण तुला स्वतःला ते केलं पाहिजे. हे अशा पद्धतीने त्यांनी मला इंडिपेंडेंट बनवलं. बरोबर. आपण जो निर्णय घेऊ तो प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी हे त्यांनी शिकवलं त्यावेळेला. हा मोठा संस्कार त्यांनी केला आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे मुंबईमध्ये आला, तिथे शिक्षण घेतलं आणि या क्षेत्रामध्ये आज खरंच खूप मोठं नाव तुम्ही कमवलं. तर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलींना काय सांगाल? म्हणजे मी एवढंच सांगेन की क्षेत्र कुठलंही असो की तुम्ही एक स्त्री म्हणून कधी स्वतःला कमी समजू नका. उलट स्त्री म्हणून आपल्यामध्ये खूप वेगळे गुणधर्म आहेत. म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स खूप चांगला असतो की किंवा मुलाला जन्म दिल्याच्या नंतर किती गोष्टी असतात की त्याला खूप निगुतीने आपल्याला सांभाळावं लागतं, घरचं काम पण तेव्हा करावं लागतं. तर ही जी मल्टी प्रोसेसिंगची एक देणगी आहे ती सुद्धा स्त्रीला जन्मता मिळालेली आहे. तर त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या कामामध्ये केला पाहिजे आणि आपल्या कामामध्ये आपण कुठलंही कन्सेशन घेता कामा नये की बाबा मी एक स्त्री आहे म्हणून मला असं तुम्ही कठीण काम देऊ नका. उलट त्या कठीण कामातूनच तुम्ही तुमचं एक वेगळेपण त्या ठिकाणी तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता. आईवडिलांनी आपल्या मुलीला खुलं आकाश निर्माण करून दिलं हे खरंच खूप स्वागतार्ह बाब म्हणायला हवं की कोकणातल्या सारख्या ठिकाणी असून सुद्धा इतकं मोठं त्यांनी तुम्हाला मोकळीक एक दिली काम करण्याची. पण तुमच्या सासरच्या माणसांनी हे क्षेत्र तुमच्या मिस्टरांनी आणि सगळ्यांनीच त्यांच्या कुटुंबाने कसं स्वीकारलं त्याविषयी काय सांगाल? माझं सुदैव म्हणजे लग्नानंतर सुद्धा मला सुरुवातीला थोडंसं हे होतं की आपलं हे
वेळी अवेळी बाहेर पडण्याचं क्षेत्र आहे किंवा इतर काही गोष्टी त्याच्यामध्ये खूप कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. मध्येच थांबवते. प्रेमविवाह आहे की अरेंज? नाही, अरेंज मॅरेजच आहे. पण त्यामुळे मला हा थोडासा विषय होता की हे कसं काय स्वीकारतील. पण सुदैवाने माझे पती या क्षेत्रामध्ये त्यांनी मला खूप पूर्णपणे सहकार्य केलं. म्हणजे अगदी रात्री बेरात्री कधी कधी रेस्क्यूला ते जेव्हा असायचे ते सुद्धा सोबत यायचे. म्हणजे त्यांनाही त्याची वाईल्ड लाईफची खूप आवड. मग मुलाला ते सांभाळत बसायचे गाडीमध्ये बसून किंवा इतर काही आम्हाला जे काही असतील ते मदत करायचे. पण त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला की असं काही हे तू घेऊ नको किंवा ह्याच्यामध्ये काही करू नको असं कधीच मला सांगितलं नाही. पण मग तुम्ही लग्नाच्या आधी त्यांना कल्पना दिली होती पूर्ण तुमच्या? हो, जेव्हा त्यांना कळलं, म्हणजे सांगितलं मी पशुवैद्य आहे आणि हे माझं कामाचं स्वरूप असणार आहे, तेव्हा त्यांनी अगदी आनंदाने स्वीकारलं. म्हणजे एक त्यांनाही अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याची जाणारी एखादी पत्नी त्यांना हवी होती की असं टिपिकल घर संसार करणारं असं त्यांना नको होतं. आणि तुमच्या लेकाने त्याने कसं स्वीकारलं? हो, तर लहानपणापासून त्याला बाळकडूच मिळालं. लहानपण त्याचं ऍक्च्युली नॅशनल पार्क मध्ये जास्त गेलं. 3-4 वर्ष सुरुवातीची जी असतात तर ती नॅशनल पार्कच्या प्राण्यांच्या सोबतच गेली. कधी कधी बिबट्याची पिल्लं आम्ही ऑफिसमध्ये मोठे करायचो आणि तो सुद्धा तिथे असायचा. मग तो सुद्धा त्या पिल्लांच्या सोबतच वाढला म्हणायला काही हरकत नाही. तुमचा एक फोटो पाहिला, त्याच्यामध्ये बिबट्याचं छोटंसं पिल्लू तुमच्या ओढणीशी खेळतंय. हो हो. तर ते म्हणजे माणसाचं नाहीये. बिबट्याची कशी असते आमच्याकडे छोटं ते जो तुम्ही पिल्लू बघितलं तर ते जेव्हा आणलं गेलं होतं ना, तर त्यावेळेला ते घोडबंदरला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये ते चुकून शिरलं होतं आणि त्या वेटरला कळलंच नाही हे काय आहे. तर त्यांनी फोन केला की बडा बिल्ली आया आहे, बडा बिल्ली आया आहे. तर मग आमचे लोक त्या ठिकाणी गेले आणि बघितलं तर ते बिबट्याचं पिल्लू होतं. तर ते आणलं तेव्हा त्याच्या पाठीवर एक जखम होती आणि त्या जखमेमध्ये किडे पडले होते. मग ते आणल्यावर आम्ही त्याचं ते ड्रेसिंग केलं. ते अक्षरशः म्हणजे हे हडपलं होतं, त्याला नीट खायला मिळालेलं नव्हतं काही दिवसामध्ये त्या, आणि त्या जखमेनी तो हैराण झाला होता. तर आम्ही मग ड्रेसिंग केलं, त्याला एक उबदार रूम दिली आणि मग रोजच्या रोज त्याला जे चांगली ट्रीटमेंट मिळायला लागली तर तो एवढा अटॅच झाला होता आमच्याशी की वाट बघत असायचं की मी ऑफिसला जेव्हा येणार तेव्हा त्या खिडकीवर, म्हणजे ऑफिसच्या खिडकीवर पायाचे असे पुढचे पंजे ठेवून तो वाट बघत राहायचा. आणि मग तिथेच म्हणजे ऑफिसमध्येच आम्ही त्याला वाढवलं होतं. कधी कधी माझ्या टेबलवर पण येऊन बसायचं. त्याचा तो पण माझ्याकडे एक फोटो आहे त्याचा. तर लोक माझ्याकडे तेव्हा यायची, ती लोक घाबरायची कारण तोपर्यंत थोडासा मोठा झाला होता. ते म्हणजे इसके ते शेर के सामने हम नहीं बैठ सकते. तर मी म्हटलं हे कुछ नाही करेगा, आप डरो मत. पण ते लोक काही नाही म्हणायची, आम्ही तर बसणार नाही. त्या अगदी जीव मुठीत धरून असायची तिथे. मग कधी कधी म्हणजे त्यावेळेला आम्हाला काही मीटिंग असं ऑफिसच्या बाहेर उभं राहून पण घ्याव्या लागल्या होत्या. अच्छा. असं ह्या प्राण्यांशी छान भावबंध तुमचे जुळले. प्राण्यांनी स्वीकारणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे ना त्यांच्या जगामध्ये. तर त्यांना विश्वास वाटावा म्हणून काही वेगळं टेक्निक, वेगळं तंत्र तुम्ही वापरता का? म्हणजे एरवी कसं डॉक्टर रुग्णाशी बोलून सांगू शकतो. तुम्हाला सांगू का, प्राण्यांशी काही वेगळं टेक्निक वापरावं लागत नाही. प्राणी आपल्यापेक्षा खूप संवेदनशील असतात, म्हणजे ते बरोबर ओळखतात. म्हणजे मी इव्हन तुम्हाला गाई म्हशींचं पण उदाहरण देईन. त्यांना आम्हाला किंवा IV वगैरे म्हणजे व्हेनमधून काही इंजेक्शन किंवा सलाईन आम्हाला द्यावं लागायचं. जर तुम्ही डायरेक्ट त्या गाई म्हशीच्या जवळ गेलात आणि त्यांची शिर अशी मानेच्या जवळ असते तर ती आम्हाला पहिलं सुई मारावी लागते आणि मग त्याला ते सेट जोडायचा. तर तुम्ही डायरेक्ट गेलात आणि ते सुई मारायला लागले तर ते कुठली गाई ते उड्या मारायला लागतात. पण त्याच्याऐवजी जर जवळ गेलं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला, मानेवर थोडंसं असं खाजवल्यासारखं केलं तर ते लगेच ओळखतात की हे काही आपल्याला त्रास देणारा माणूस नाहीये. आणि मग मी ह्याच टेक्निक म्हणजे हेच टेक्निक आहे की त्यांच्याबद्दल तुम्ही आस्थेने जवळ गेलात. कुत्र्याला सुद्धा मायेने हात फिरवला की तो तुम्हाला बरोबर सहकार्य करतो. स्पर्शातून कळतं, स्पर्शातून किंवा तुमच्या डोळ्यातून सुद्धा म्हणजे भावना कळतात. प्राणी बरोबर ओळखतात की हा माणूस त्रास देणार आहे का हे करणार आहे. प्राण्यांना खूप, त्यांना काहीतरी 6th सेन्स म्हणतात तसा सेन्स असतो त्यांना. तो एक आई म्हणून एखाद्या मातेची प्रसूती प्राण्यांमधल्या ती करताना असा काही हृदयस्पर्शी अनुभव आलेला आहे तुमच्यापाशी? खूप सारे आहेत. कारण ते जेव्हा मी बघितलं ना, ती वाघीण जेव्हा आपल्या पिल्लांना जन्म देतात ती खूप ॲग्रेसिव्ह झालेली असते की तिला तिच्या पिल्लांना जपायचं असतं. पण ती जरा थोडी शांत झाली आणि त्या पिल्लांनी तिथल्या तिथे फिरत असतात ती पिल्लं. आणि ज्या वेळेला ती शी शू करतात ना, तेव्हा मी बघितलं अक्षरशः डोळ्यांनी की ते अशी, तिला पेंडा आम्ही ठेवलेला असायचा तर तो पेंडा ती पायाने ते शिशू लांब
करायची, अच्छा. की त्या पिल्लांकडे घाण, माझ्या पिल्लांना स्वच्छ काही करायचं हो तिथलं असं तो म्हणजे. पेंडा कोपऱ्यात ढकलून द्यायची. हम्म. किंवा जेव्हा आम्ही सफारीमध्ये आम्ही जेव्हा सिंहाची पिल्लं आणि सिंहीणच्या सुरुवातीला सोडायचो, तेव्हा बघितले की सिंहीण पहिली बाहेर जाईल आणि पूर्ण तो एरिया ती पहिला इन्स्पेक्ट करून यायची. म्हणजे जसं काय एखादं असतं ती हा. प्रत्येक त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये जाऊन ती वास घ्यायची आणि मग दरवाजाच्या जवळ येऊन असं घशातून वेगळाच आवाज काढला की मग पिल्लं उड्या मारत बाहेर जायची. अच्छा. पण जोपर्यंत तिचा तो आवाज येत नाही तोपर्यंत पिल्लू ते दरवाजा उघडा असून बाहेर पडायची नाही. पण या प्राण्यांना कठीण प्रसूतीच्या वेळेला सहाय्य करावं लागतं का? आणि हो करता का नक्कीच तुम्ही म्हणजे या प्रसूतीच्या वन्यजीवांना? हो कारण जर नाहीच झालं प्रसूती तर मग त्यांना सिझेरियन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. अच्छा. हम्म. तशा प्रकारच्याही केसेस हो तुम्ही हो केलेल्या होतात. आहेत? हो बरं. विनयताई, तुमचा हा सगळा प्रवास खरोखरच असामान्य म्हणावा अशा प्रकारचा आहे आणि थक्क करणारा आहे. अर्थातच त्यामुळे तुमच्या या सगळ्या प्रवासासाठी अगदी सुरुवातीला 2012-13 सालचा महाराष्ट्र राज्य शासनाचा तुम्हाला उत्कृष्ट पशुवैद्यक पुरस्कार मिळालेला आहे, त्याने सन्मानित करण्यात आलं. आणि त्याचप्रमाणे न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान त्यानेही तुम्हाला सन्मानित केलं गेलं. तसंच मुक्या वेदना बोलक्या संवेदना हे तुमचं पहिलं पुस्तक, म्हणजे त्यापूर्वी तुम्ही अनेक नियतकालिकातून लिहिलं, पण तुमचं पुस्तक असं हे पहिलं आलं आणि ह्या पहिल्याच पुस्तकाला तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा आणि त्याचप्रमाणे कोकण मराठी साहित्य परिषदेचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. तर हे पुरस्कार निश्चितच आणखी प्रेरणा, उत्साह देणारे असे ठरत असतील. पुरस्कार हे निश्चितच प्रेरणादायी असतात. कारण मी जेव्हा पुस्तक हे जेव्हा काम करत होते तर तेव्हा सुरुवातीला एक खूप असं चाचपट नव्हतं. म्हणजे काही गोष्टी कशा असतात, वन्य प्राण्यांची जी मानसिकता आहे हे मला खूप शोध लागल्यासारखा होता. कारण मी पुस्तकामध्ये त्यांच्यावरच्या उपचाराबद्दल वाचलं होतं, पण ह्या जो मानसिकतेचा त्यांच्या वन्य प्राण्यांच्या उपचारामध्ये एवढा महत्त्वाचा भाग आहे हे मला पहिल्यांदा म्हणजे बऱ्याचशा अनुभवातून कळलं होतं. तर त्यामुळे म्हटलं की माझे हे जे अनुभव आहेत हे लोकांसमोर येणं हा एक भाग होताच, परंतु माझ्यानंतर जे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जो पशुवैद्यकीय अधिकारी असेल की त्याला ह्याच्यातून कळावं. की मग एक तुम्हाला एक उदाहरण सांगते की हरणं म्हणजे इतकी घाबरट असतात. तर गणपती विसर्जनाच्या वेळेला खूप गर्दी पार्कमध्ये असते आणि आमचा डिअर पार्क जो आहे तो त्या विसर्जनाच्या ज्या नदीच्या समोरच्याच बाजूला आहे. तर त्यावेळेला एक अशी टार्गेट मुलांचा ग्रुप पिपाणी वगैरे घेऊन तिथे आला, डिअर पार्कच्या जवळ आला. ती हरणं थोडीशी पर्यटकांच्या जवळ जातात तिथे. तर त्या मुलांनी काय केलं, ते जवळ येणाऱ्या हरणाच्या एकदम कानामध्ये जोराने पिपाणीने फुंकलं. तसं त्या हरणाने जोरात वरती उडी मारली आणि तो खाली पडला. तो म्हणजे हार्ट अटॅकनी त्या ठिकाणीच तो गेला होता. म्हणजे हे असं गोष्ट की म्हटलं की तिथे आपल्याला हे कळलं पाहिजे लोकांना की हे अशा या गोष्टीमुळे सुद्धा वन्य प्राणी जाऊ शकतो. किंवा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून जे ट्रँक्युलाइज करताना जर तुम्ही नुसती ट्रँक्युलायझेशनची गन त्याच्यावर रोखली तरी ती हरणं सैरावैरा पळायला लागतात आणि त्या पळण्यामध्ये सुद्धा हरणं मरतात. तर या गोष्टी जर पुढच्या पशुवैद्यांना कळल्या तर प्राण्यांना हँडल करताना त्याचा उपयोग होईल. या विषयामुळे मी साध्या सरळ मराठीमध्ये साध्या भाषेमध्ये ते लिहून काढलं आणि खूप छान लिहिलंय. आणि ते योगायोगाने म्हणजे मला तेव्हा लेखन करणं वगैरे हा काही विषयच नव्हता. पण त्यावेळेला ते आमच्या इथे जवळ अनंत सामंत म्हणून जे कादंबरीकार आहेत तर ते तेव्हा पार्कमध्ये यायचे आणि त्यांनी ते सहज बघता बघता वाचलं माझ्याकडे. तर ते म्हणाले हे खूप छान आहे, तुम्ही दिवाळी अंकाला पाठवा. मग ते मौज दिवाळी अंकामध्ये आलं आणि मग त्या सिरीज घर हरवलेला हत्तींसाठी किंवा वाट हरवलेला बिबट्या असे वेगवेगळे लेख आले आणि मग त्याचं ते पुस्तक मौजनीच मग प्रकाशित केलं. म्हणजे हे तुम्ही म्हणालात तसं भावी पशुवैद्यक अधिकाऱ्यांसाठी जसं मार्गदर्शक आहे तसं सामान्य माणसाला सुद्धा जबाबदारीने कसं वागायला हवं आपण, सर्वसामान्य पर्यटकाला, नागरिकाला हे सुद्धा बोध घेण्यासारखं असं हे तुमचं पुस्तक. आणि त्यामुळे त्याचाही सन्मान झाला, तुमच्या कार्याचाही सन्मान झाला. विनयताई, प्राण्यांबद्दलची तुमच्या मनातली जी संवेदनशीलता आहे ती तुमच्या लेखणीतनं सतत जाणवते, आम्हाला वाचायला मिळाली. पण माणसांची सायकॉलॉजी आणि प्राण्यांची सायकॉलॉजी याच्यातलं तुमच्या दृष्टीने काय सोपं आहे? म्हणजे प्राण्यांची मैत्री थोडी लवकर होते का माणसांपेक्षा, की कसं? खूप लवकर होते म्हणण्यापेक्षा प्राणी तुम्हाला विसरत नाहीत कधी.
तर मी तुम्हाला एक साधं उदाहरण देईन की आता मी 2008 ते 2012 या काळामध्ये 2 पिल्लं छोटी बिबट्याची वाढवली होती. हा. त्यांचं नाव आम्ही भीम आणि अर्जुन ठेवलं होतं. अरे तर वा. त्यातला भीम आता वृद्ध होऊन नुकताच गेला, हम्म, पण अर्जुन तिथे आहे. आणि आता मी 11 वर्षांनी म्हणजे 12 सालात मी होते आणि आता 2023 सालात मी पुन्हा नॅशनल पार्कमध्ये आले. तर अर्जुन मला म्हणजे मी त्या अर्जुनच्या पिंजऱ्यासमोरून जात होते, मी त्याला ओळखलं नव्हतं, हम्म. पण मी जात होते तर त्याने तोंडातून असा वेगळाच आवाज काढून, घशातून गुरगुर काढून तो अच्छा. असं, मी लांब लांब जात होते तो वाढत होती. तर मला कळे ना, तेव्हा आमचे प्राणीरक्षक मुकेश मोरे म्हणाले मला, मॅडम तुम्ही याला ओळखलंच नाहीत का की आपण मोठा किल्ला अर्जुन येतो. अरे वा. मग मी पुन्हा मागे आले आणि मग त्याच्याशी थोडंसं बोलले, तेव्हा त्याला बरं वाटलं. म्हणजे हे जे आहे की ते बंध ते प्राणी कधी विसरत नाहीत. हा एक खूप महत्त्वाचा भाग मला या वन्य प्राण्यांनी शिकवला. अतिशय सुंदररित्या तुम्ही तुमचा हा प्रवास सगळा उलगडलात. आज प्रवर्तनच्या ह्या टीमच्या वतीने तुम्हाला एक छान भेटवस्तू देण्यात येते आहे. हे आहे ट्री ऑफ लाईफ. प्रख्यात चित्रकार आहेत प्रज्ञा राजे, त्यांची शंख सिरीज आहे, त्याच्यामधलंच हे ट्री ऑफ लाईफ आहे. आणि चैतन्याचं झाड हे तुमच्या तर ह्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आणि तुमच्या एकूणच कार्यक्षेत्रामध्ये अशी अनेक झाडं ही उभी आहेत. तर तुम्ही इथे आलात आणि छान हा प्रवास मांडलात. तुमच्यासाठी ही छोटीशी भेटवस्तू. थँक्यू. स्मृतिगंध आणि जाई काजळ प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेमधला हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. स्मृतिगंधाचं फेसबुक पेज आणि त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. पुन्हा भेटूया प्रवर्तनच्या नव्या कोऱ्या भागासह. नमस्कार.